वृद्धापकाळात जर मुलांकडून तिरस्कार आणि अपमान टाळायचा असेल तर आपल्या मुलांना या 3 गोष्टी कधीच सांगू नका, नाहीतर कायम दुःखी राहाल. दर्शक मित्रांनो, ही कथा काही साधारण कथा नाही, तर ही कथा वृद्धापकाळात सुखशांतीने जीवन कसे जगावे याचा मार्ग दाखवेल. प्रिय दर्शक हो, तुमचा वेळ वाया न घालवता आपण कथा सुरू करू. पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगते की गरुड पुराणात म्हटले आहे की कथा असो किंवा एखादी शिकवण जर ती मध्येच सोडली तर ती पापाच्या श्रेणीत येते. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, आणि जर तुम्ही सनातनी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर चला कथा सुरू करूया. ही खरी कहाणी कृतिका नावाच्या एका मुलीची आहे, जी एका छोट्या गावात तिचे वडील गजानन आणि सावत्र आई शांतीसोबत राहत होती. हे गाव जणू परमेश्वराच्या कुशीत वसलेले होते. गावाभोवती घनदाट झाडे, हिरवीगार शेतं आणि शांत तळ्यांचे सौंदर्य असे वाटायचे की सृष्टीने आपली सगळी कला इथे ओतली आहे. दररोज सकाळच्या वाऱ्यात मातीचा तो सुगंध जणू देवाच्या आशीर्वादाचा संकेत असायचा, जो प्रत्येकाच्या मनाला शांती आणि आनंदाने भरून टाकायचा. पण या दिव्य वातावरणातही कृतिकाचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. ती एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेली होती. दुर्दैवाने तिच्या आईचे निधन तिच्या लहानपणीच झाले होते. तिचे वडील गजानन, जे एक प्रामाणिक आणि मेहनती व्यक्ती होते, त्यांनी कठीण परिस्थितीमुळे दुसऱ्यांदा लग्न केले, जेणेकरून घराची जबाबदारी हलकी होईल. गजानन यांचे एकच स्वप्न होते की त्यांची मुलगी कृतिका शिकून स्वतःचे आयुष्य घडवेल. पण त्यांची नवी पत्नी शांती, जी फक्त स्वार्थासाठी या बंधनात अडकली होती, तिने कृतिकाला माया आणि ममतेपासून वंचित ठेवले. शांतीने कृतिकाला कधीच आपल्या मुलीप्रमाणे मानले नाही आणि तिला नेहमीच ओझे समजले. कृतिकाचे बालपण जणू कठोर तपश्चर्येसारखे होते. घरच्या कामांमध्ये गढून गेलेली तिची निरागसता आणि गोड चेहरा शांतीला आणखी चिडवायचा. दररोज सकाळी जेव्हा सूर्य भगवान आपल्या किरणांनी गावाला आशीर्वाद द्यायचे, कृतिका आपल्या लहानशा खाटेवरून उठून स्वच्छता करायला लागायची. तिच्या छोट्या हातांनी झाडू धरून घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करायची. तिचं वय जरी लहान असलं तरी जबाबदाऱ्या मात्र एखाद्या प्रौढ स्त्रीसारख्या होत्या. कृतिकाला अभ्यासाची खूप आवड होती. शाळेच्या पुस्तकांमध्ये आणि शिक्षिकेने दिलेल्या ज्ञानामध्ये तिला शांतता मिळायची. पण हे सुख जास्त काळ टिकू शकले नाही. जेव्हा ती 5वीत होती तेव्हा शांतीने तिचा अभ्यास थांबवला. शांतीचा युक्तिवाद असा होता, अभ्यासाचा काय उपयोग जेव्हा नोकरीच करायची नाही. हे शब्द कृतिकाच्या लहानशा मनाला मोठा आघात करायचे. तिच्या शिक्षिकेने एकदा सांगितले होते, बाळा, देवाने प्रत्येकाला स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी शक्ती दिली आहे. कधी हार मानू नकोस. पण शांतीच्या कटू शब्दांनी कृतिकाची स्वप्ने वारंवार चुरगळून जायची. जेव्हा कृतिका आपल्या जुन्या मित्र मैत्रिणींना भेटायची तेव्हा ते विचारायचे, तू शाळेत का येत नाहीस? कृतिकाच्या डोळ्यात पाणी यायचं आणि ती गप्पच घरी परतायची, जिथे शांतीचा कठोर स्वभाव तिची वाट पाहत असायचा. कृतिकाचे घर एक साधं कच्चं घर होतं, ज्याच्या मातीच्या भिंती पावसाळ्यात ओल्या व्हायच्या आणि उन्हाळ्यात चटके बसायचे. हे घर 2 खोल्यांचे होते. एका खोलीत तिचे वडील गजानन आणि सावत्र आई शांती राहत होते आणि दुसऱ्या खोलीत कृतिका आपल्या लहान सावत्र भावंडांसोबत झोपायची. या 3 मुलांची देखभाल करण्याची जबाबदारी ही कृतिकाच्या खांद्यावर होती. शांती नेहमीच या मुलांना कृतिकाच्या हवाली करायची, कारण तिला आपल्या कामांपेक्षा आराम करणं जास्त आवडायचं. कृतिकाचं जीवन कठोर तपश्चर्येसारखं होतं. जेव्हा तिच्याकडून एखादी चूक व्हायची तेव्हा शांती विचार न करता तिला शिक्षा करायची. एकदा जेव्हा ती पोळ्या बनवत होती तेव्हा चुकून पोळ्या जळाल्या. हे पाहून शांतीचा राग अनावर झाला आणि तिने कृतिकाला थप्पड मारली. कृतिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण तिने काहीही विरोध केला नाही. ती सगळं काही गपगप सहन करायची, कारण तिला माहीत होतं की काही बोलल्यावर शांतीचा राग आणखी वाढेल. कृतिकाचा दिनक्रम नेहमीच सारखा असायचा. सकाळपासून रात्रीपर्यंत ती घरकामात व्यस्त असे, मुलांची काळजी घेत असे आणि शेवटी थकून झोपून जात असे. पण रात्री जेव्हा सगळे झोपलेले असत तेव्हा कृतिका खिडकीजवळ जाऊन आकाशाकडे पाहत असे. चांदण्या रात्री ती तारकांकडे पाहत विचार करायची, माझं आयुष्यही या तारकांसारखं चमकू शकतं का? मला कधी स्वातंत्र्य मिळेल का? कृतिका जितकी आतून निरागस होती तितकीच बाहेरून सुंदर होती. तिचा गोरा रंग आणि खोल डोळे गावभर चर्चेचा विषय बनले होते. लोक तिच्या सौंदर्याचं कौतुक करत असत, पण कृतिकासाठी हे कौतुक एखाद्या शापापेक्षा कमी नव्हतं. तिला असं वाटायचं की तिचं सौंदर्यच तिच्या कैदेतलं बंधन बनलं आहे.
शांतीने कृतिकाच्या सौंदर्याला संपत्तीप्रमाणे पाहिलं, ज्याला ती एखाद्या मोठ्या सौद्यामध्ये बदलू इच्छित होती. शांतीने गावातील श्रीमंत लोकांशी संबंध वाढवायला सुरुवात केली. तिचा हेतू स्पष्ट होता. ती कृतिकाला पैशाच्या बदल्यात एखाद्या श्रीमंत कुटुंबात लग्न लावून द्यायची इच्छा बाळगत होती. तिने अनेक वेळा मनात योजना आखल्या, जर हिचं लग्न एखाद्या मोठ्या माणसाशी जमवलं तर मी त्यातून मोठी रक्कम मिळवू शकते. पण ही गोष्ट तिने कृतिकाला कधीही सरळपणे सांगितली नाही. कृतिकाचं आयुष्य एकटेपणाने भरलेलं होतं. तिच्याकडे असा कोणीही खरा मित्र नव्हता, ज्याच्याशी ती तिच्या मनातल्या गोष्टी बोलू शकली असती. गावात ती नेहमीच एकटी दिसायची. जेव्हा इतर मुली आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असत, तेव्हा कृतिका घरकामात गुंतलेली असायची. तिच्या वयाचे मुलं खेळत, हसत आणि मजा करत, पण कृतिकासाठी हे सगळं एक स्वप्नासारखं होतं. रात्रीच्या वेळी जेव्हा ती छतावर जाऊन तारांकडे पाहायची, तेव्हा तिच्या मनात एक विचार येत असे, माझं आयुष्यही या तारकांनी भरलेल्या आकाशासारखं होऊ शकतं, जर मला संधी मिळाली तर. पण या विचारांसोबत एक भीतीही नेहमी तिच्या मनात असे, शांती मला हे स्वातंत्र्य कधीच देणार नाही. गावात कृतिकाच्या सौंदर्याची चर्चा हळूहळू सगळीकडे पसरू लागली. तिच्या निरागसतेने आणि दिव्यतेने लोकांच्या हृदयाला स्पर्श केला होता. ही चर्चा शशिकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचली. शशिकांत पाटील हे गावातील सर्वात प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्याकडे मोठमोठी शेतं, भव्य हवेली आणि अनेक नोकर चाकर होते. त्यांचं नाव गावात आदराने आणि भीतीने घेतलं जायचं. एके दिवशी शशिकांत पाटील त्यांचा मुलगा रोहन पाटील सोबत अचानक कृतिकाच्या घरी पोहोचले. हे पाहून शांतीच्या मनात लोभाचं बीज पेरलं गेलं. तिने जाणलं की पाटील यांचं येणं एक सुवर्ण संधी आहे, जी ती कुठल्याही परिस्थितीत गमावू इच्छित नव्हती. तिने मोठ्या आदराने आणि विनम्रतेने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना बसण्यासाठी जागा दिली. शशिकांत पाटील यांचा इतिहास अत्यंत प्रभावी होता. त्यांचं कुटुंब पिढ्यानपिढ्या या गावावर आणि आजूबाजूच्या भागांवर राज्य करत आलं होतं. पाटील यांची हवेली गावापासून थोड्या अंतरावर होती, पण तिची भव्यता आणि वैभव गावातील प्रत्येक व्यक्तीला मोहित करत असे. गावातील बहुतेक शेतं पाटील यांच्या मालकीची होती आणि उरलेले शेतकरी त्यांच्या जमिनीवर काम करत असत. गावातील लोक त्यांच्या शक्ती आणि प्रभावामुळे भयभीत राहत असत, कारण त्यांचे म्हणणे न पाळणाऱ्यांना बर्बादीचा सामना करावा लागायचा. शशिकांत पाटील यांचा मुलगा रोहन पाटील त्याच्या वडिलांपेक्षाही अधिक गर्विष्ठ आणि निर्दयी होता. त्याच्या रहस्यमय नजरा आणि क्रूर स्वभाव लोकांमध्ये भीती निर्माण करीत असे. महिलांबद्दल त्याच्या अनुचित वर्तनाच्या कथा सगळ्या गावात पसरल्या होत्या, पण पाटील कुटुंबाच्या ताकदीसमोर कोणीही विरोध करण्याची हिंमत करत नसे. त्या दिवशी जेव्हा शशिकांत पाटील कृतिकाच्या घरी पोहोचले, त्यांच्या चमचमणाऱ्या गाड्या आणि त्यांच्या सोबत आलेल्या इतर 3 गाड्या गावात त्यांच्या ताकदीचं प्रदर्शन करत होत्या. कृतिका त्यावेळी स्वयंपाकघरात काम करत होती आणि शांती अंगणात बसलेली होती. जशा गाड्यांच्या आवाजाने घर दणाणलं, शांतीच्या मनात उत्साह आणि लोभ भरला. तिने लगेच आपलं पदर सरसावलं आणि दरवाजाकडे गेली. शांतीने दरवाजा उघडताच पाटील साहेबांना पाहून आदराने म्हटलं, या पाटील साहेब, हे घर तर तुमचं स्वागत करण्यासाठी आतुर होतं. पाटील साहेबांनी हलकं स्मितहास्य केलं आणि घरात प्रवेश केला. त्यांचा चेहरा गंभीर होता आणि त्यांच्या डोळ्यांची चमक कोणाच्याही हृदयात भीती निर्माण करू शकत होती. शांतीने लगेच त्यांना खाटेवर बसण्याचं आमंत्रण दिलं आणि कृतिकाला आवाज दिला, कृतिका, पटकन थंड पाणी घेऊन ये. कृतिकाने काहीही विचार न करता स्वयंपाकघरातून पाणी आणायची तयारी केली. तिचे मन बेचैन होतं. ती समजू शकत नव्हती की इतके प्रभावशाली लोक त्यांच्या घरात का आले आहेत. पाणी घेऊन जेव्हा ती पाटील साहेबांच्या समोर पोहोचली, तेव्हा तिने मान झुकवून त्यांच्या समोर ग्लास ठेवला. शशिकांत पाटील यांची नजर कृतिकावर खिळली. कृतिकाचे सौंदर्य आणि निरागसता त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त होते. तिच्या पवित्रतेने आणि सौम्यतेने जणू पाटील यांचं मन जिंकलं होतं. त्यांनी पाण्याचा ग्लास उचलला, पण त्यांची नजर कृतिकावरच राहिली. त्याचवेळी त्यांचा मुलगा रोहनच्या नजरेत वेगळेच भाव होते, एक अजब असा अहंकार आणि राग. रोहनला माहीत होतं की त्याला जे हवं आहे ते मिळवणं त्याची सवय आहे, आणि कृतिका ही फक्त आणखी एक गोष्ट होती, जिला तो आपल्या मालमत्तेसारखं मानत होता. शांती, जी आधीच समजली होती की शशिकांत पाटील यांचं इथे येणं किती महत्त्वाचं आहे, खूप चतुराईने संभाषण सुरू करू लागली. तिने म्हटलं, पाटील साहेब, आपलं घरात येणं आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे. आपल्या पावलांनी आमचं अंगण पवित्र झालं आहे. आता तर आमचं नशीब बदलणं ठरलेलं आहे. शशिकांत यांनी गंभीरतेने म्हटलं, तुझी मुलगी कृतिका खूप सुंदर आहे शांती.
मी इच्छितो की तिचं लग्न माझ्या मुलांसोबत रोहनसोबत व्हावं. हे ऐकून शांतीच्या डोळ्यात लोभाची चमक दिसू लागली. तिने आपला आनंद लपवून म्हटलं, पाटील साहेब, हे तर आमच्यासाठी गर्वाचं आहे. पण तिने आपली गोष्ट अर्धवट ठेवली, ज्यामुळे असं वाटेल की ती विचार करून उत्तर देत आहे. शशिकांत पाटील तिच्या चतुराईला समजले आणि हसत म्हणाले, शांती, जर तुझ्या मुलीचं नातं आमच्या कुटुंबाशी जुळलं तर तुझे सगळे प्रश्न संपतील. मी तुला 2 लाख रुपये देईन. या पैशांनी तुझं सगळं आयुष्य बदलून जाईल. शांतीचं मन जोरात धडधडू लागलं. 2 लाख रुपये तिच्यासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते. तिच्या डोळ्यात लोभ स्पष्ट दिसत होता, पण तिने संयम बाळगून म्हटलं, पाटील साहेब, आपण बरोबर म्हणत आहात, पण माझी मुलगी खूप निरागस आहे. ती या सगळ्या गोष्टी समजू शकणार नाही. शशिकांत यांनी तिचं बोलणं थांबवत म्हटलं, तुला तिची काळजी करण्याची गरज नाही. आमच्या घरात ती राणीप्रमाणे राहील. तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. फक्त तू होकार दे. रोहन, जो आतापर्यंत शांत होता, आपल्या वडिलांचं प्रत्येक बोलणं ऐकत होता, पण त्याच्या डोळ्यात राग आणि असंतोष होता. तो कृतिकाला आपल्या पद्धतीने मिळवू इच्छित होता, कोणत्याही परंपरा किंवा लग्नाच्या बंधनाशिवाय. शांतीच्या मनात आता कोणतीही शंका राहिली नव्हती. 2 लाख रुपये तिचं आयुष्य बदलू शकत होते. तिने कृतिकाच्या भवितव्याबद्दल विचार करण्याऐवजी स्वतःच्या लोभाला प्राधान्य दिलं. तिच्या मनात फक्त एकच विचार चालू होता की या पैशांनी ती मोठं घर बांधू शकेल आणि समाजात आदर मिळवू शकेल. थोडं नाटक करत तिने म्हटलं, पाटील साहेब, आम्ही गरीब माणसं आहोत. आम्हाला या गोष्टीचा विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. शशिकांत यांनी म्हटलं, ठीक आहे, विचार करा, पण जास्त वेळ घेऊ नका. माझी इच्छा आहे की लग्न एका आठवड्याच्या आत व्हावं. तुला पैसे मिळतील. फक्त लक्षात ठेव की कृतिका आजपासून बाहेर जाणार नाही. आम्हाला नकोय की तिच्या सौंदर्यावर कोणाचं लक्ष जावं. शांतीने मान हलवत होकार दिला. तिच्या डोळ्यात आनंद आणि लोभ स्पष्ट दिसत होता. तिने मनात विचार केला, जर मी 2 लाखाऐवजी 4 लाख मागितले असते तर कदाचित त्यांनी तेही दिले असते. कृतिकाला याबद्दल काहीही माहीत नव्हतं. जेव्हा पाटील साहेब आणि त्यांचे लोक निघून गेले, तेव्हा शांतीने कृतिकाला जवळ बोलावलं आणि म्हटलं, आतापासून तू घराबाहेर जाणार नाहीस आणि आजपासून कोणतंही काम करायचं नाही. तुझ्यासाठी मोठं नातं आलं आहे. कृतिकाने आश्चर्याने विचारलं, नातं कोणाचं? शांतीने म्हटलं, शशिकांत पाटील यांच्या मुलाचं, रोहनचं. तो खूप श्रीमंत आहे. तुला फक्त आरामात राहायचं आहे, कोणतंही काम करायचं नाही. कृतिकाला हे ऐकून धक्का बसल्यासारखं वाटलं. तिने कधीच विचार केला नव्हता की तिच्या आयुष्यात असा बदल येईल. तिचं मन घाबरून आणि असमंजसाने भरलं, पण ती काहीही बोलली नाही. तिला हे सगळं समजायला वेळ लागत होता. तिला माहीत होतं की तिची सावत्र आई शांती तिच्या भल्याचा विचार करत नाही, पण हे लग्न तिच्यासाठी एक अनिश्चित भविष्याचं सूचक होतं. शशिकांत पाटील आणि त्यांचा मुलगा रोहन गेल्यानंतर कृतिकाच्या मनात उथळपुथळ सुरू झाली. तिच्या लक्षात येत नव्हतं की तिच्या आयुष्यात अचानक हा बदल का होत आहे. तिच्या मनात प्रश्नांचा महापूर उभा राहिला. अशा मोठ्या लोकांना आमच्यासारख्या गरिबांच्या घरात काय यावंसं वाटलं? ती विचार करत राहिली, पण तिला या प्रश्नांचं उत्तर सापडलं नाही. शांतीने कृतिकाला फक्त इतकंच सांगितलं की आतापासून ती घराबाहेर जाऊ शकणार नाही. हे ऐकून कृतिकाला आणखी घाबरायला झालं. तिला वाटू लागलं की तिचं आयुष्य आता एका कैदेत रूपांतरित होईल, जिथे तिच्या इच्छा आणि स्वातंत्र्य पूर्णतः दडपले जातील. ती खिडकीतून बाहेर डोकावू लागली. गावात मुलं खेळत होती, बायका घराबाहेर झाडलोट करत होत्या आणि पुरुष शेतात कामाला निघाले होते. हे सगळं आधी कृतिकासाठी सामान्य दृश्य होतं, पण आता ते सगळं तिला खूप महत्त्वाचं वाटू लागलं. तिला जाणवलं की तिचं स्वातंत्र्य हळूहळू तिच्यापासून हिरावलं जात आहे. ती विचार करू लागली, हेच ते आयुष्य आहे का ज्याचं मी स्वप्न पाहिलं होतं? रात्र होताच जेव्हा सगळे झोपायला गेले, कृतिका एकटीच आपल्या खाटेवर बसली होती. तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं होतं. तिच्या बालपणाच्या आठवणी ताज्या झाल्या. ते दिवस जेव्हा ती कोणत्याही काळजीशिवाय आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळायची, शाळेत जायची आणि तिचे वडील गजानन तिला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचे. पण आता सगळं बदललं होतं. तिथेच शांती आपल्या मनात नवीन योजना आखत होती. ती विचार करत होती, 2 लाख रुपये, हे तर एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. आता मला कोणातीही काळजी करण्याची गरज नाही. तिने मनाशी कल्पना केली की ती या पैशांनी एक मोठं घर बांधू शकते, नवीन साड्या खरेदी करू शकते आणि समाजात आपली प्रतिष्ठा वाढवू शकते.
शांतीने कधीही विचार केला नाही की कृतिका या लग्नाने आनंदी होईल की नाही. तिच्यासाठी पैसेच सगळं काही होतं. दुसरीकडे कृतिका या बदलांबद्दल पूर्णतः अनभिज्ञ होती. तिला समजत नव्हतं की शांती अचानक इतकी आनंदी का दिसत आहे. तिकडे पाटील यांच्या वाड्यात रोहन आपल्या खोलीत बसून कृतिकाबद्दल विचार करत होता. त्याच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती. रोहनच्या स्वभावात क्रूरता आणि अहंकार भरलेला होता. तो कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होता. त्याने कृतिकाची निरागसता आणि सौंदर्य पाहिलं होतं, पण त्याच्या मनात कृतिकाबद्दल काहीही खरी भावना नव्हती. रोहनने आपल्या मनाशी विचार केला, वडिलांनी मला माझ्या मर्जीशिवाय लग्नात अडकवण्याचा प्रयत्न केला, पण कृतिका माझ्यासाठी फक्त एक वस्तू नाही, ती एक आव्हान आहे आणि मला ती माझ्या पद्धतीने मिळवायची आहे. दरम्यान पाटील कुटुंबाने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली. वाड्यात गोंधळ सुरू झाला होता. नोकरचाकर दिवसरात्र कामाला लागले होते. शशिकांत पाटील यांनी ठरवलं होतं की हे लग्न संपूर्ण गावासाठी एक आदर्श ठरेल. लग्नासाठी गावाबाहेर एक विशाल मंडप उभारला जात होता. पक्वान्नांच्या तयारीला वेग आला होता. गावातील लोक या आयोजनामुळे उत्साहित होते, पण कृतिकाच्या मनात भीती घर करू लागली होती. तिला समजत नव्हतं की हे सगळं तिच्यासाठी का होत आहे. एक संध्याकाळ जेव्हा ती आपल्या खोलीत एकटीच बसली होती, तिचे वडील गजानन तिच्या जवळ आले. गजानन यांनी कृतिकाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत होती. त्यांना माहीत होतं की कृतिका या लग्नाने आनंदी नाही, पण ते काहीही करू शकत नव्हते. त्यांच्याजवळ ना शक्ती होती ना साधने, ज्यामुळे ते पाटील कुटुंबाविरुद्ध उभं राहू शकतील. गजानन यांनी कृतिकाच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं, बेटा, मला माहीत आहे की हे सगळं अचानक घडत आहे आणि तुला हे विचित्र वाटत असेल, पण लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुला काही त्रास झाला तर मला नक्की सांग. कृतिकाने आपल्या वडिलांच्या डोळ्यांत पाहिलं. ती काहीतरी बोलू इच्छित होती, पण शब्द तिच्या ओठांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. गजानन यांनी तिला मिठीत घेतलं. त्यांना माहीत होतं की त्यांची मुलगी किती निरागस आणि समंजस आहे, पण या जगाच्या कठोर वास्तवांबद्दल ती अजूनही अनभिज्ञ होती. गजाननच्या मनातही अनेक प्रश्न होते. इतके मोठे लोक अचानक आपल्या मुलीशी लग्न का करू इच्छित आहेत? त्यांनी विचार केला, पण शांतीशी याबाबत काही विचारण्याची हिंमत ते करू शकले नाहीत. शांतीचा स्वभाव नेहमीच त्यांना घाबरवत असे. ते जाणून होते की जर त्यांनी काही प्रश्न विचारले तर शांती त्यांचा अपमान करेल. रात्री जेव्हा कृतिका आपल्या खाटेवर झोपण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा तेच प्रश्न तिला त्रास देत होते. तिने आपले डोळे बंद केले, पण तिच्या मनात भीती आणि अनिश्चिततेचे सावट फेर धरून होते. तिला माहीत नव्हते की तिच्यासोबत काय होणार आहे. तिला एक स्वप्न पडलं. तिने स्वतःला एका मोठ्या पंडालात उभं पाहिलं, जिथे सर्वत्र लोक हसत होते. ढोल नगारे वाजत होते आणि रंगीबेरंगी कपड्यांतील लोक नाचत होते, पण कृतिकाचे पाय बांधलेले होते. ती कुठेही जाण्याचा प्रयत्न करत होती, तर तिला जाणवत होतं की एक अदृश्य ताकद तिला थांबवत आहे. ती ओरडत राहिली, मला सोडा, मला जाऊ द्या, पण तिचा आवाज कुणालाही ऐकू गेला नाही. स्वप्नातच तिने रोहन पाटीलला आपल्याकडे येताना पाहिलं. त्याच्या डोळ्यांत क्रूरता होती आणि तो कृतिकाकडे अशा प्रकारे येत होता, जणू काही शिकारी आपल्या शिकाराकडे जातो. कृतिकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या पायातील बेड्या तिला रोखत होत्या. ती रोहनपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत राहिली, पण रोहनने तिला पकडलं आणि जोराने खेचून आपल्या जवळ आणलं. अचानक तिची झोप उडाली. ती हबकून उठली आणि चारही बाजूला पाहू लागली. तिची खोली अंधारात पूर्ण बुडालेली होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं आणि तिचा श्वास उखडत होता. तिला जाणवलं की ती पूर्णतः घामाने ओथंबली होती. हे स्वप्न तिच्या अनिश्चितता आणि भीतीचे प्रतीक होतं. तिला कळून चुकलं होतं की हे लग्न तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल आणि ती यासाठी तयार नव्हती. शशिकांत पाटील आणि रोहन गेल्यानंतर शांतीने आपल्या योजनांवर वेगाने काम करायला सुरुवात केली. ती ही संधी हातातून जाऊ द्यायला तयार नव्हती. तिला खात्री पटली होती की आता तिचं आयुष्य बदलणार आहे. 2 लाख रुपये, सोन्याचे दागिने आणि गावची सगळ्यात श्रीमंत सून. तिने मनाशी विचार केला, हे सगळं तिच्या कल्पनेपलीकडचं होतं आणि ती या संधीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी सज्ज होती. शांतीने तिच्या पती गजाननला जास्त काही माहिती दिली नाही, कारण तिला माहीत होतं की गजानन तिच्या निर्णयाचा विरोध करू शकतो. तिने फक्त इतकंच सांगितलं की लग्नाच्या तयारीला सुरुवात करायची आहे आणि कृतिकाने आता लग्नाच्या तयारीत मग्न व्हावं. शांतीने कृतिकाला आवाज दिला.
कृतिका, जी अजूनही आपल्या खोलीत एकटी बसली होती, आपल्या आईचा आवाज ऐकून बाहेर आली. तिला हे ऐकून आश्चर्य वाटलं की लग्नाची तयारी इतक्या लवकर का सुरू होत आहे. तिने विचारलं, आई, इतकी घाई का? शांतीने तिला झिडकारत म्हटलं, तुला प्रश्न विचारायची गरज नाही. जे आम्ही सांगतो तेच करावं लागेल. लग्न पुढच्या आठवड्यात आहे आणि आपल्याला खूप तयारी करायची आहे. शांतीच्या आवाजात कठोरपणा होता, पण तिच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक होती. कृतिकासाठी हा काळ खूप कठीण होता. ती समजू शकत नव्हती की तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या या बदलाने तिला पूर्णपणे गोंधळात टाकलं आहे. तिला रोहन पाटीलबद्दल काहीही माहिती नव्हतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती या लग्नासाठी मानसिकरित्या तयार नव्हती. प्रत्येक वेळी जेव्हा ती लग्नाबद्दल विचार करत असे, तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होत असे. मला खरंच या माणसाशी लग्न करायला हवं का? तिने मनात विचार केला. तिला माहीत होतं की तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तिच्या सावत्र आईने निर्णय घेतला होता आणि ती आपल्या आईविरोधात काहीही बोलण्याची हिंमत करू शकत नव्हती. रात्री जेव्हा कृतिका खाटेवर पडली होती, तिच्या डोळ्यात झोप नव्हती. तिला रोहन पाटीलचे डोळे आठवू लागले, जेव्हा तो तिला पहिल्यांदा पाहायला आला होता. त्याच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती, जणू त्याने आधीच ठरवलं होतं की तो कृतिकाला मिळवणारच. कृतिकाला त्या नजरेने भीती वाटू लागली. तो माणूस कसा असेल? तो मला समजू शकेल का? कृतिकाच्या मनात या प्रश्नांची लाट उसळली. तिला आपल्या भविष्यासाठी चिंता वाटू लागली, पण ती काहीही करू शकत नव्हती. तिचं आयुष्य अचानक आक्रसून गेलं होतं आणि त्या कैदेतून बाहेर पडण्यासाठी तिला कोणताच मार्ग दिसत नव्हता. पुढच्या दिवशी लग्नाची तयारी जोमात सुरू झाली. शांतीने गावातील सगळ्या लोकांना बोलवायला सुरुवात केली होती. घराबाहेर मंडप सजवण्याचं कामही सुरू झालं होतं. गावातील स्त्रिया कृतिकाला नटलेलं पाहून तिचं कौतुक करू लागल्या. वा कृतिका, तू तर या लग्नात राजकुमारीसारखी दिसशील, एका स्त्रीनं म्हटलं. पण कृतिकाच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. ती प्रत्येक कौतुकामागे लपलेल्या सत्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या मनात सतत प्रश्न येत होते, हे लोक खरंच माझ्या आनंदाबद्दल विचार करत आहेत का? जेव्हा कृतिकाला तिच्या लग्नासाठी कपडे घालण्यास सांगितले गेले, तेव्हा तिला खूप विचित्र वाटू लागलं. ती जडजंबाल लाल पोशाखात स्वतःला अस्वस्थ अनुभवत होती. तिने कधीच इतके दागिने आणि कपडे घातले नव्हते. कृतिकाने आरशात स्वतःकडे पाहिलं. ती सजलेली नवरीसारखी दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तिच्या डोळ्यांत आनंद नव्हता, उलट भीती आणि गोंधळ स्पष्ट झळकत होता. शांतीने तिला रागावत म्हटलं, तू असा चेहरा का करत आहेस? तुला माहितीये का तुझं नशीब किती मोठं आहे? शशिकांत पाटलांच्या घरी जात आहेस, तिथं तुला कशाचीही कमी होणार नाही. कृतिका शांत होती. तिला काहीही बोलायची इच्छा नव्हती. तिला माहीत होतं की तिची आई तिच्या भावना कधीही समजू शकणार नाही. दुसऱ्या बाजूला पाटलांच्या घरीही लग्नाची तयारी सुरू होती. पण रोहन पाटील या तयारीमुळे उत्साहित नव्हता. त्याला लग्नाचा सोहळा केवळ एक औपचारिकता वाटत होतं. रोहनच्या मनात लग्नाबद्दल काही विशेष उत्साह नव्हता. त्याला लग्न म्हणजे एक बंधन वाटत होतं, जे त्याची स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकतं. रोहनने त्याच्या मित्रांना सांगितलं, हे लग्न तर केवळ एक दिखावा आहे. माझ्यासाठी याला काहीच अर्थ नाही. मला फक्त कृतिका हवी आहे आणि तिला मिळवण्यासाठी हाच एक मार्ग आहे. रोहनच्या मनात कृतिकाबद्दल खरं प्रेम नव्हतं. त्याला ती केवळ एक स्त्री म्हणून दिसत होती, जिच्यावर तो स्वतःच्या पद्धतीने अधिकार गाजवू इच्छित होता. लग्न त्याच्यासाठी फक्त एक औपचारिकता होती, जे त्याला समाज आणि कुटुंबाच्या दबावामुळे करावी लागत होते. जेव्हा लग्नाचा दिवस जवळ आला, तेव्हा शांतीने कृतिकाला पाठवणीच्या तयारीतही सहभागी करून घेतलं. कृतिकासाठी हे सगळं खूप विचित्र होतं. तिला तिच्या वडिलांची, गजानन यांची खूप आठवण येऊ लागली. ती जाणून होती की तिचे वडील या लग्नामुळे आनंदी नाहीत, पण ते काहीही बोलण्यास असमर्थ होते. गजाननने पुन्हा एकदा कृतिकाला सांगितलं, बेटा, जर तुला काहीही बरोबर वाटत नसेल तर मला सांग. मी काहीही करण्यास तयार आहे. पण कृतिकाने तिच्या वडिलांना काहीच उत्तर दिलं नाही. ती जाणून होती की त्यांच्याकडे या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नाही. तिच्या पाठवणीची तयारीही सुरू झाली होती. गावातील स्त्रिया तिला वेढून बसल्या होत्या आणि कृतिकाला सजवण्यात गुंतलेल्या होत्या. तिला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं. त्या रात्री जेव्हा कृतिका झोपण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा तिला पुन्हा एक स्वप्न पडलं. तिने स्वतःला एका अंधाऱ्या खोलीत कैद केलेलं पाहिलं. खोलीच्या भिंती काळ्या आणि थंडगार होत्या. ती वारंवार दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होती, पण दरवाजा बंद होता. स्वप्नात तिला रोहन पाटलाचा आवाज ऐकू आला, जो तिला म्हणत होता,
तू या खोलीतून कधीच बाहेर पडू शकणार नाहीस. कृतिकाने दरवाजा वाजवायचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज कुणापर्यंतही पोहोचला नाही. अचानक तिला जाणवलं की तिच्या बेड्या आणखी घट्ट झाल्या आहेत. ती हबकून उठली आणि तिचा श्वास जोराने चालू झाला. तिला हे समजत नव्हतं की हे स्वप्न होतं की वास्तव. तिच्या मनात हे भीतीचं सावट बसलं होतं की हे लग्न तिच्यासाठी एक कैद बनून राहणार आहे. लग्नाचा दिवस उगवला होता. संपूर्ण गावात लग्नाच्या धामधुमीची चर्चा होती. कृतिकाच्या घरी सकाळपासूनच गडबड चालू होती. सगळीकडे उत्साह, दागिन्यांची चमक, रंगीबेरंगी कपडे आणि शहनाईचे सूर घुमत होते. पण या सगळ्या गोंगाट आणि जल्लोषाच्या मधोमध कृतिकाचं हृदय जोराने धडधडत होतं. ती तिच्या खोलीत एकटी बसली होती आणि तिच्या डोळ्यांत चिंता आणि अनिश्चितता स्पष्ट दिसत होती. गावातील अनेक लोक लग्नाच्या तयारीत मदत करत होते. महिलाही कृतिकाला तयार करण्यात गुंतलेल्या होत्या आणि तिला सुंदर करण्याचा प्रयत्न करत होत्या. पण कृतिकाचं मन या सगळ्या तयारीपासून खूप दूर होतं. ती वारंवार तिच्या भविष्याबद्दल विचार करत होती. मी खरंच या लग्नासाठी तयार आहे का? ती स्वतःला हा प्रश्न विचारत राहिली. महिलांनी कृतिकाला लाल रंगाचा जडजंबाल लेहंगा घातला, जो सोन्याच्या काठांनी सजवलेला होता. तिच्या कपाळावर झळाळणारा मांगटिका होता आणि तिच्या नाकात मोठीशी नथ होती, जी तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होती. तिच्या डोळ्यांत काजळ आणि ओठांवर हलका गुलाबी रंग होता, जो तिच्या निरागसतेला अधिक खोली देत होता. जेव्हा कृतिका आरशासमोर उभी राहिली, तेव्हा तिला स्वतःचं प्रतिबिंब ओळखू आलं नाही. ती एक अतिशय सुंदर नवरीसारखी दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी खोल उदासी होती. तिच्या डोळ्यांत एक विचित्र पोकळी होती, जी तिच्या मनातील बेचैनी दर्शवत होती. शांतीने कृतिकाकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, आज तू किती सुंदर दिसते आहेस. तुला पाहून शशिकांत पाटील यांना अभिमान वाटेल की त्यांनी तुला त्यांच्या सून म्हणून निवडलं आहे. कृतिकाने काही उत्तर दिलं नाही. तिने तिच्या आईचं बोलणं ऐकलं, पण तिच्या मनात फक्त प्रश्न आणि भीती भरली होती. त्याचवेळी पाटील कुटुंबाच्या हवेलीमध्येही तयारी सुरू होती. रोहन पाटीलला त्याच्या लग्नाच्या पेहरावात सजवलं जात होतं. त्यानेही एक जड शेरवानी घातली होती, ज्यामध्ये सोन्याचे बटण आणि नाजूक भरतकाम होतं. त्याच्या चेहऱ्यावर हलका हास्य होतं, पण त्याच्या डोळ्यांत तीच क्रूरता आणि गर्व स्पष्ट दिसत होता, जी कृतिकाने आधीही पाहिली होती. रोहनचं मन या लग्नाबाबत गोंधळलेलं होतं. त्याला ही गोष्ट आवडत नव्हती की तो या लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. मला फक्त कृतिका हवी होती, पण हे लग्न माझ्यासाठी का गरजेचं आहे? त्याने स्वतःला विचारलं. रोहनचा खरा हेतू कृतिकाला मिळवण्याचा होता, पण लग्नाच्या नावाखाली त्याला स्वतःला अडकल्यासारखं वाटत होतं. त्याने आधीच त्याच्या वडिलांना सांगितलं होतं की त्याला लग्न करायचं नाही, पण शशिकांत पाटलांनी हे ठरवलं होतं, रोहनच्या विरोधाला दुर्लक्षित करत. शशिकांत यांना या लग्नाच्या माध्यमातून गावात आणि त्यांच्या मित्रांमध्ये आपली प्रतिष्ठा आणि दबदबा वाढवायचा होता. लग्नाच्या विधी सुरू झाल्या होत्या. गावाच्या बाहेर उभारलेल्या मोठ्या मंडपात सगळीकडे प्रकाशाचा झगमगाट होता. चारही बाजूंनी फुलांची सजावट होत होती आणि संगीताचे सूर हवेत घुमत होते. हे लग्न गावाच्या इतिहासातील सर्वात मोठं आणि भव्य लग्न बनलं होतं. पाटील कुटुंबाने या आयोजनाला इतकं भव्य बनवलं होतं की प्रत्येक जण मंत्रमुग्ध होत होता. रोहन पाटील वरात घेऊन गावात पोहोचला होता. वरातीत मोठमोठ्या गाड्या होत्या, ज्या पाटील कुटुंबाच्या वैभवाला दर्शवत होत्या. घोड्यावर बसलेले लोक, बँड बाजांचे सूर आणि नाचणारे गाणारे वराती या लग्नाला अधिक भव्य बनवत होते. जेव्हा रोहनला घोड्यावरून उतरवलं गेलं, तेव्हा कृतिकाच्या घरच्यांनी त्याची आरती केली. मंडपात कृतिकालाही आणलं जात होतं. काही स्त्रिया तिला आधार देत होत्या, जेणेकरून तिच्या जड साडीमुळे ती अडखळू नये. जेव्हा कृतिका मंडपात पोहोचली आणि तिची नजरा रोहन पाटीलवर पडली, तेव्हा तिच्या डोळ्यांत त्याच्यासाठी काहीच स्नेह नव्हता. ती त्याला एका अनोळखी व्यक्तीप्रमाणे पाहत होती, जणू एखाद्या अपरिचित जगात उभी आहे. लग्नाच्या विधी हळूहळू पुढे सरकत होत्या, पण कृतिकाच्या मनात सतत प्रश्न उठत होते. ती रोहनकडे पाहत होती, पण तिच्या मनात कोणताही भावनिक जोड तयार होत नव्हता. हा माणूस खरंच माझ्यासोबत आयुष्य घालवणार आहे का? तिने स्वतःला विचारलं. तिची नजर तिच्या वडिलांकडे, गजाननकडे गेली, जे डोळ्यांत अश्रू घेऊन उभे होते. गजानन त्यांच्या मुलीच्या पाठवणीबाबत खूप भावूक होते. त्यांना दुःख होतं की ते आपल्या मुलीसाठी काहीही करू शकले नाहीत, पण त्यांनी स्वतःला शांत केलं आणि विचार केला, कदाचित हे कृतिकासाठी चांगलं असेल. शशिकांत पाटील यांचं कुटुंब श्रीमंत आहे. कृतिकाला कशाचीही कमी होणार नाही. कृतिकाच्या मनात या लग्नाबाबत भीती आणि अनिश्चिततेचं मळप पसरलं होतं.
तिला माहीत होतं की तिच्या सावत्र आई शांतीने हे नातं स्वार्थामुळे स्वीकारलं आहे, पण तिला हे समजत नव्हतं की या लग्नानंतर तिचं आयुष्य किती बदलणार आहे. फेऱ्यांच्या वेळी जेव्हा पंडित मंत्रोच्चार करत होते आणि कृतिका आणि रोहन पाटील अग्निभोवती फेऱ्या घेत होते, तेव्हा कृतिकाचं मन अधिकच गोंधळलं. प्रत्येक पावलासोबत तिला स्वतःला अधिकच कमकुवत वाटू लागलं. प्रत्येक फेरा तिच्यासाठी एका बंधनासारखा वाटत होता, जो तिला एका अंधाऱ्या आणि अनिश्चित भविष्याकडे खेचत होता. तिने रोहनकडे पाहिलं, जो पूर्णपणे शांत आणि भावनाशून्य होता. त्याच्या डोळ्यांत ना कोणताही प्रेमभाव होता, ना कोणताही आनंद. रोहनसाठी हे विधी फक्त एक औपचारिकता होती, जी तो पार पाडत होता. मी या माणसासोबत कशी राहणार? कृतिकाने स्वतःला हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला. फेरानंतर जेव्हा पंडितजींनी रोहनला कृतिकाच्या मस्तकात कुंकू भरायला सांगितलं, तेव्हा कृतिकाला एक विचित्र घबराट झाली. तिला असं वाटलं जणू हे कुंकू तिचे स्वातंत्र्य पूर्णतः संपवून टाकेल. पण तिने स्वतःला सावरलं आणि डोळे मिटून घेतले. फेरे आणि इतर विधींनंतर पाठवणीचा क्षण आला. हा क्षण कृतिकासाठी सर्वात कठीण होता. तिच्या डोळ्यांत अश्रू होते आणि तिला तिच्या वडिलांपासून दूर होण्याचा विचारही सहन होत नव्हता. जेव्हा पाठवणीची विधी सुरू झाली, तेव्हा कृतिका तिच्या वडिलांना मिठी मारून रडू लागली. गजाननही त्याच्या भावना लपवू शकले नाहीत आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांना माहीत होतं की त्यांची मुलगी आता एक नवं आयुष्य सुरू करणार आहे, पण त्यांना हेही भीती होती की ती आनंदी राहू शकेल का. शांतीने कृतिकाला सांगितलं, आता तू पाटील कुटुंबाची सून आहेस. तिथं तुला कोणत्याच गोष्टीची कमी होणार नाही. तुझ्या आईला विसरू नकोस आणि तिथं जाऊन आनंदात राहा. कृतिकाने मान झुकवली आणि काहीही न बोलता तिच्या आईचं म्हणणं मान्य केलं. पाठवणीनंतर जेव्हा कृतिकाला पाठवण्यात आलं, तिचं हृदय खूपच जड झालं होतं. ती तिच्या वडिलांपासून दूर होत होती आणि तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. सजलेल्या दुल्हनच्या रूपात ती गाडीत बसली होती, पण तिच्या मनात आनंदाचा एकही क्षण नव्हता. गाडी हळूहळू पाटील कुटुंबाच्या हवेलीच्या दिशेने जात होती. ही तीच हवेली होती ज्याबद्दल कृतिकाने फक्त ऐकलं होतं, पण कधी पाहिलं नव्हतं. गावात ही हवेली रहस्यमय आणि भव्य मानली जायची, पण कृतिकाच्या मनात याबद्दल कोणतीच चांगली धारणा नव्हती. तिने लोकांकडून ऐकलं होतं की तिथं अनेक विचित्र आणि भयानक घटना घडतात, पण ती हे विचारून नेहमी दुर्लक्ष करत असे की कदाचित ह्या सगळ्या केवळ कहाण्या आहेत. गाडीत रोहन पाटीलही कृतिकासोबत बसला होता, पण दोघांमध्ये कोणताही संवाद होत नव्हता. रोहन शांत बसला होता, जणू त्याला या लग्नाशी काहीही देणं घेणं नव्हतं. त्याची नजर गाडीच्या खिडकीबाहेर पाहत होती आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र थंडपणा होता. तो कृतिकाकडे पाहायलाही तयार नव्हता, जणू त्याने तिच्या अस्तित्वाला पूर्णतः दुर्लक्षित केलं होतं. कृतिकाने रोहनकडे एकदा नजर टाकली, पण त्याच्या डोळ्यांत कोणताही स्नेह किंवा आपुलकी दिसली नाही. हा माणूस माझ्या आयुष्याचा भाग होण्यास योग्य आहे का? कृतिकाने मनातच विचार केला. गाडी पाटील कुटुंबाच्या हवेलीच्या मोठ्या गेटसमोर थांबली. कृतिकाने हवेली पाहिली तेव्हा तिचे डोळे एका क्षणासाठी चमकले. ही हवेली कोणत्याही महालापेक्षा कमी नव्हती. मोठे मोठे दरवाजे, उंच उंच भिंती आणि चारही बाजूंना पसरलेलं बागायती क्षेत्र. हवेलीच्या बाहेर अनेक नोकर चाकर उभे होते, जे नव्या सुनेच्या स्वागतासाठी तयार होते. हवेलीच्या आतलं दृश्य आणखी शानदार होतं. सोनं चांदीची सजावट, मखमली गालिचे आणि भिंतींवर लावलेली महागडी चित्र या जागेला आणखी शाही बनवत होती. कृतिका या भव्यतेला पाहून थोडी घाबरली होती. ती कधीही अशा जगात राहिली नव्हती जिथं एवढी संपत्ती आणि शानोशौकत होती. तिची पावलं जड झाली आणि ती विचार करू लागली की ती या जागेच्या वातावरणात स्वतःला कसं सामावून घेईल. दारावर उभ्या असलेल्या कृतिकाला पाहून नोकर चाकर त्वरित तिच्या स्वागतासाठी सरसावले. या वहिनीजी, तुमचं स्वागत आहे. त्यांच्या आवाजात आदर होता, पण कृतिकाला तो आदर काहीसा बनावटी आणि विचित्र वाटला. हवेलीच्या मुख्य दरवाजावर कृतिकाच्या गृहप्रवेशाची विधी सुरू झाली. शशिकांत पाटील आधीच तिथं उपस्थित होते. त्यांनी कृतिकाकडे पाहून एक हलकं हास्य दिलं, पण त्यांच्या डोळ्यांत ती जुनी रहस्यमय चमक होती. शशिकांत कृतिकाच्या येण्याने खूप आनंदी होते, पण हा आनंद एखाद्या वडिलांसारखा नव्हता. त्यांच्या डोळ्यांत एक विचित्र आसक्ती होती, जी कृतिकाने आधीही अनुभवली होती, पण ती त्याचा अर्थ समजू शकली नव्हती. शांती, कृतिकाची सावत्र आई, ही तिथं उपस्थित होती. तिने कृतिकाकडे पाहून गर्वाने नजर टाकली. तिला हे पाहून खूप आनंद झाला की तिची मुलगी आता पाटील कुटुंबाची सून बनली आहे. आता माझी मुलगी या हवेलीची मालकीण आहे आणि हे माझ्यासाठीही मोठं यश आहे
शांतीने मनाशी विचार केला. गृहप्रवेशाच्या विधीनंतर कृतिकाला पाटील कुटुंबातील इतर सदस्यांशी भेटवून दिलं गेलं. हवेलीचे असे अनेक भाग होते जे तिने यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. आता तिला या जागेला आपलं घर मानायचं होतं, पण या नव्या वातावरणात तिला खूप अस्वस्थ वाटत होती. रोहन पाटीलचं वागणं अजूनही विचित्र होतं. तो कृतिकाशी काहीही बोलला नाही, ना तिच्याकडे विशेष लक्ष दिलं. असं वाटत होतं की त्याला या लग्नामध्ये अजिबात रस नव्हता. हे पाहून कृतिकाच्या मनात अजूनही अनेक प्रश्न निर्माण झाले. रोहन पाटीलचं हे थंड वागणं तिला खूप अस्वस्थ करत होतं. तिला वाटलं कदाचित रोहनवर या लग्नासाठी जबरदस्ती केली गेली आहे आणि तो या नात्याने आनंदी नाही. पण कृतिका स्वतःही या नात्यामुळे आनंदी नव्हती, म्हणून ती रोहनच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. रोहनने खोलीत जाऊन कपडे बदलले आणि काहीही न बोलता हवेलीच्या दुसऱ्या भागात निघून गेला. त्याच्या हालचाली कृतिकाला धक्कादायक वाटत होत्या, पण तिने स्वतःला शांत ठेवलं. कृतिकाला हवेलीच्या वरच्या भागात एका मोठ्या आणि भव्य खोलीत नेलं गेलं. ही खोली एखाद्या महालाच्या खोलीसारखीच होती. भिंतींवर सुंदर चित्र, रेशमी पडदे आणि सोन्याची सजावट होती. बेड इतका मोठा होता की त्यावर 5 लोक आरामात झोपू शकत होते. खोलीच्या कोपऱ्यात एक सुंदर नक्षीकाम केलेला आरसा होता, जो जुन्या काळातील महालासारखा वाटत होता. कृतिकाला ही खोली पाहून आश्चर्य वाटलं, पण तिला यात स्वतःला अस्वस्थ वाटत होतं. हे माझं घर नाही, तिने विचार केला. ही खोली जितकी भव्य आणि आकर्षक होती, तितकीच तिला तिच्या जुन्या साध्या जीवनाची आठवण करून देत होती, जिथे ती साधेपणाने राहत होती. कृतिकाने खोलीत पाऊल ठेवताच तिला जाणवलं की ही जागा तिच्यासाठी परकी आहे. तिने विचार केला की इथे सगळं असूनही ती एकटीच आहे. तिने खोलीच्या चारही बाजूंना नजर फिरवली आणि तिथल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण करू लागली. तिला या नव्या जीवनात आता अनेक नव्या गोष्टींना सामोरं जावं लागणार होतं, पण तिचं मन अजूनही तिच्या जुन्या जीवनात अडकलेलं होतं. त्या रात्री जेव्हा कृतिका तिच्या नव्या खोलीत एकटीच होती, तिला खूप भीती वाटू लागली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माझं आयुष्य असं कसं बदललं, तिने स्वतःला विचारलं. ती विचार करत होती की आता ती तिच्या वडिलांपासून आणि जुन्या घरापासून किती दूर आली आहे. तिला तिच्या वडिलांची आठवण येऊ लागली, जे नेहमी तिच्यासोबत असायचे. आता ती एका नव्या ठिकाणी होती, जिथे सगळंच परक होतं. कृतिकाने तिच्या बेडवर होऊन झोपायचा प्रयत्न केला, पण तिला झोप येत नव्हती. तिचं मन पुन्हा पुन्हा त्या घटनेवर जात होतं, जेव्हा तिने रोहन पाटीलच्या डोळ्यांत क्रूरता पाहिली होती. ती हे विचार करून घाबरू लागली की रोहन पाटील सोबत तिचं भविष्य कसं असेल. रात्रीच्या गडद शांततेत कृतिकाला पाटील हवेलीच्या बाहेरून विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. ती अचानक उठली आणि लक्षपूर्वक ऐकू लागली. हवेलीची शांतता तिला भयानक वाटू लागली होती. तिला बाहेरून कोणीतरी चालत असल्याचे आवाज ऐकू आले, जणू कोणी तिच्या खोलीच्या जवळ येत जात होतं. कृतिकाने हळूच खोलीचा दरवाजा उघडला आणि बाहेर पाहिलं. काही नोकर उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरता होती. ते आपापसात काहीतरी कुजबुजत होते, पण कृतिकाला काहीच समजलं नाही. कृतिकाने स्वतःला विचार केला की कदाचित हे सगळं तिच्या मनाचं भास असेल, पण तरीही तिच्या हृदयात एक विचित्र भीती बसली. तिला असं वाटायला लागलं की या हवेलीमध्ये काहीतरी असं आहे जे तिच्यापासून लपवलं जात आहे. रात्रीच्या काळोखात कृतिकाला रोहन पाटीलबद्दल विचार करून अजूनही विचित्र वाटू लागलं. तिने अद्याप रोहनशी फारसं बोलणं केलं नव्हतं, पण रोहनच्या डोळ्यांत तिला काहीतरी वेगळं जाणवलं होतं. रोहनचं वागणं तिच्यासाठी एक कोडं बनलं होतं. त्याच्या नजरेत ना प्रेम होतं, ना कोणताही जिव्हाळा, पण त्याच्या आत लपलेला राग आणि अहंकार स्पष्ट दिसत होता. तो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे का? कृतिकाने स्वतःला विचारलं. ती या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करत होती, पण तिला काहीच समजत नव्हतं. तिच्या मनात अनेक प्रकारचे विचार फिरत होते, पण ती कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नव्हती. कृतिका पाटील हवेलीमध्ये येऊन काही तासच झाले होते, पण तिला असं वाटत होतं की ती अनेक वर्षांपासून या जड आणि रहस्यमय वातावरणात अडकली आहे. रात्रीचा गडद अंधार वाढत चालला होता आणि हवेली आणखी भयाण वाटू लागली. हवेलीतील शांतता, भिंतींवर लटकलेली जुनी चित्र आणि प्रत्येक कोपऱ्यातून येणाऱ्या हळूहळू आवाजांनी तिला बेचैन केलं होतं. कृतिका तिच्या पलंगावर बसली होती, पण तिला झोप येत नव्हती. ती वारंवार तिच्या खोलीबाहेरून येणाऱ्या आवाजांकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करत होती. कधी कधी तिला असं वाटत होतं की हवेलीच्या खोल्या आणि कोपऱ्यांमध्ये काहीतरी हालचाल आहे. इथे खरंच काहीतरी दडलंय का? तिने स्वतःलाच विचारलं. हवेलीच्या मोठ्या दरवाजांमधून जाणाऱ्या वाऱ्याच्या आवाजांनी तिच्या मनात भय निर्माण केलं. तिला आता ही हवेली आणखी गूढ वाटू लागली.
तिचं मन वारंवार विचार करत होतं, या हवेलीमध्ये असं काही आहे का जे माझ्यापासून लपवलं जातंय? कृतिका रोहनसोबतच्या तिच्या अनुभवामुळे अजूनही अस्वस्थ होती. लग्नानंतर रोहनने तिच्याशी थेट काहीही बोलणं टाळलं होतं. तो नेहमी गप्प आणि गंभीर राहत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कृतिका उठली, तिने पाहिलं की रोहन खोलीत नव्हता. तिला वाटलं की कदाचित तो हवेलीच्या दुसऱ्या भागात असेल, पण तिला आठवलं की रात्री तो खूप उशिरा खोलीत आला होता आणि काहीही न बोलता झोपून गेला होता. तो माझ्याशी बोलत का नाही? कृतिकाने मनात विचार केला. रोहनचं हे वागणं तिला अजून अस्वस्थ करत होतं. दिवसा कृतिकाला पाटील कुटुंबातील इतर सदस्यांशी भेटण्याची संधी मिळाली. हवेलीमध्ये शशिकांत पाटील व्यतिरिक्त आणखी काही नातेवाईक होते, जे या भव्य आणि मोठ्या घरात राहत होते. कृतिकाला त्यांच्याशी भेटवून दिलं गेलं, पण त्यांची नजरही विचित्र वाटली. हवेलीतील एका जुन्या नोकराणीनं, जिचे वसुंधरा नाव होतं, कृतिकाकडे लक्ष दिलं. ती बरीच म्हातारी आणि थकलेली दिसत होती. तिच्या डोळ्यांत एक अजब चमक होती, जी कृतिकाला थोडी भीतीदायक वाटली. वसुंधराने हळूच कृतिकाच्या कानात म्हणलं, सुनबाई, या हवेलीमध्ये खूप गुपितं दडली आहेत. इथलं सगळं तसंच नाहीये जसं दिसतंय. कृतिकाने चकित होत विचारलं, काय अर्थ आहे? तू असं काय म्हणतीयस? वसुंधराने हाताने इशारा करत म्हणलं, या हवेलीमध्ये जे दिसतंय त्यावर विश्वास ठेवू नकोस. इथे खूप काही लपवलेलं आहे. तिचा आवाज हळू आणि गूढ होता. या गोष्टींमुळे कृतिकाच्या मनात भीती अधिकच वाढली. ती समजू शकली नाही की वसुंधरा नेमकं कशाबद्दल बोलत होती, पण तिच्या शब्दांनी कृतिकाच्या मनात एक अजब संशय निर्माण केला. या हवेलीमध्ये खरंच असं काही आहे का जे माझ्यापासून लपवलं जातंय? तिने स्वतःला विचारलं. रात्री जेव्हा सगळे झोपले, कृतिकाने ठरवलं की ती हवेलीच्या काही भागांना स्वतः जाऊन पाहिल. तिच्या मनात उठलेल्या भीती आणि शंकेमुळे तिला हवेलीच्या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी प्रवृत्त केलं. कृतिका हळूहळू तिच्या खोलीतून बाहेर पडली आणि गलियाऱ्यात चालू लागली. हवेलीचे गलियारे खूप मोठे आणि गुंतागुंतीचे होते. प्रत्येक कोपऱ्यात कुठली ना कुठली जुनी वस्तू ठेवलेली होती. कुठे ताज्या फुलांचा गुलदस्ता, तर कुठे जुन्या काळातील दिवे. हवेलीची छतं इतकी उंच होती की त्यांच्यावर नजर पोहोचणं कठीण होतं. ती गलियाऱ्यांतून जात जात हवेलीच्या मागील भागापर्यंत पोहोचली, जिथे खूप कमी प्रकाश होता. तिथं तिला एक जड लाकडी दरवाजा दिसला, जो खूप जुना वाटत होता. दरवाजावर एक मोठं कुलूप लावलेलं होतं. हे पाहून कृतिकाला अजूनही अस्वस्थ वाटलं. हा दरवाजा बंद का आहे आणि इथे इतका अंधार का आहे? तिने मनात विचार केला. कृतिका त्या दरवाजाजवळ जाऊन उभी राहिली आणि हळूच त्याची कडी ओढली. दरवाजा थोड्याशा आवाजासह उघडू लागला, पण आतलं दृश्य अंधकारमय होतं. जसं कृतिका दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होती, अचानक तिला मागून कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली. तिने पटकन दरवाजा बंद केला आणि मागे वळून पाहिलं. शशिकांत पाटील तिथं उभे होते. त्यांनी कृतिकाकडे रोखून पाहत विचारलं, तू इथे काय करत होतीस? त्यांच्या आवाजात कठोरता आणि गंभीरता होती, ज्यामुळे कृतिकाचं मन जोराने धडधडायला लागलं. तिला समजलं होतं की या दरवाजाच्या मागे काहीतरी असं आहे, जे शशिकांत पाटील आणि त्यांचं कुटुंब मुद्दाम लपवत आहेत. कृतिकाने घाबरत विचारलं, मी फक्त इथे फिरत होते. मला माहीत नव्हतं की इथे येण्यास बंदी आहे. शशिकांतने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणलं, हा भाग आमच्या कुटुंबासाठी खास आहे. इथे परवानगीशिवाय कोणी येत नाही. हे ऐकून कृतिकाला हे स्पष्ट झालं की हवेलीमध्ये काही गूढ रहस्य दडली आहेत, पण ती आता अजून प्रश्न विचारण्याची हिंमत करू शकली नाही. शशिकांतने तिला लगेच परत जाण्याचा इशारा दिला आणि कृतिका शांतपणे तिथून परतली. दुसऱ्या दिवशी रोहनचं वर्तन अधिकच रहस्यमय झालं. तो सकाळपासून घरात नव्हता आणि कुणीही सांगितलं नाही की तो कुठे गेला आहे. कृतिकाने अनेक वेळा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण रोहनने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. तो दिवसभर हवेलीच्या बाहेर राहिला आणि जेव्हा रात्री घरी आला, तेव्हा सरळ आपल्या खोलीत गेला आणि दार बंद करून घेतलं. कृतिकाने रोहनचं हे वर्तन पाहून विचार केला, हा माणूस काय लपवत आहे? तो माझ्याशी बोलत का नाही? त्या रात्री कृतिकाने ठरवलं की ती रोहनशी नक्कीच बोलणार आणि त्याच्या या विचित्र वर्तनाचं कारण समजून घेणार. हवेलीतील नोकर चाकरही विचित्र पद्धतीने कुजबुजत होते. जेव्हा कृतिकाच्या जवळ असायचे तेव्हा हळूहळू बोलायचे आणि अचानक शांत व्हायचे. हे सगळं पाहून कृतिकाला आणखी विचित्र वाटू लागलं. तिला जाणवू लागलं की या हवेलीमध्ये प्रत्येकजण काहीतरी लपवत आहे. एकदा जेव्हा कृतिका स्वयंपाकघरात गेली, तिने ऐकलं की दोन नोकर आपसात काहीतरी बोलत होते. एक नोकर म्हणाला,
तू सुनबाईला त्या दरवाजाजवळ जाताना पाहिलं का? दुसऱ्यानं उत्तर दिलं, हो, पण पाटील साहेबांनी वेळीच पाहिलं. तिला काहीच कळू दिलं नाही. कृतिकाने हे ऐकलं तर तिचा संशय अधिकच वाढला. शेवटी या हवेलीमध्ये असं काय दडलंय जे सगळेजण माझ्यापासून लपवत आहेत? तिने विचार केला. रोहन पाटीलचं वर्तन आता पूर्वीपेक्षा अधिक विचित्र झालं होतं. लग्नानंतर काही दिवस झाले तरी तो कृतिकाशी काहीही बोलला नव्हता. तो हवेलीच्या आत किंवा बाहेर असायचा, पण नेहमी शांत आणि जणू तिथं नसल्यासारखा वागत असे. जेव्हा तो कृतिकाच्या जवळ असायचा तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र उदासी आणि गर्व दिसायचा. कृतिकाच्या मनात दररोज प्रश्न अधिकाधिक वाढत होते. हा माणूस माझ्यापासून इतके अंतर का ठेवतोय? ती विचार करत होती की कदाचित रोहनच्या मनात काही गुपित आहेत जी तो जाणून बुजून लपवत आहे. त्याच्या डोळ्यांतील रहस्यमय शांतता कृतिकाला रोज अधिक अस्वस्थ करत होती. एक संध्याकाळ जेव्हा कृतिका आपल्या खोलीत बसली होती, तिने ठरवलं की आता ती रोहनशी बोलायचा प्रयत्न करणार. ती मनाशी म्हणाली की काहीही झालं तरी ती आता गप्प राहणार नाही. कृतिका हळूहळू रोहनच्या खोलीकडे निघाली. जेव्हा ती तिथं पोहोचली तेव्हा दरवाजा बंद होता. तिने हळूच दरवाजा ठोठावला, पण कुणीही उत्तर दिलं नाही. दरवाजाच्या फटीतून थोडीशी प्रकाशझोत बाहेर येत होती आणि आतून मंद आवाज ऐकू येत होते. कृतिकाचं हृदय जोरजोराने धडकू लागलं. तिने दरवाजाला कान लावून ऐकलं तर रोहन आणि शशिकांत पाटील यांच्यातील संवाद ऐकू आला. तुला हे सगळं बंद करायला हवं. रोहन, शशिकांतचा गडद आणि गंभीर आवाज ऐकू आला. आता कृतिका या घराची सून आहे. जर तिला काही कळलं तर सगळं नष्ट होईल. रोहनचा आवाज हळू पण राग आणि अस्वस्थतेने भरलेला होता. मला काहीही फरक पडत नाही बाबा. मी हे लग्न तुमचं ऐकून केलं आहे, पण मी हे माझ्या पद्धतीने निभावणार. कृतिकासाठी माझ्या मनात काहीच जागा नाही. कृतिकाने हे ऐकलं आणि ती हादरली. माझ्यासाठी काहीच जागा नाही? हे ऐकून तिचं मन पूर्णपणे कोसळलं. ती हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होती की रोहनचं हे थंडपणा आणि रागाचं कारण नेमकं काय आहे. शशिकांतने पुन्हा म्हणलं, तुला हे समजून घ्यायला हवं रोहन. हे फक्त लग्न नाही, यामध्ये आमची प्रतिष्ठा जोडलेली आहे. तुला तुझं वर्तन बदलावं लागेल. रोहनने काहीही उत्तर न देता काही पावलं मागे घेतली आणि दरवाजाकडे वळला. हे पाहून कृतिका लवकरच आपल्या खोलीकडे परत गेली, जेणेकरून रोहनला कळू नये की ती त्यांचे बोलणे ऐकत होती. जेव्हा कृतिका आपल्या खोलीत परतली, तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. हे सगळं काय चाललं आहे? रोहन माझ्यापासून इतके अंतर का ठेवतोय? पाटील साहेब का म्हणत आहेत की त्याला त्याचं वर्तन बदलावं लागेल? शशिकांत पाटीलच्या बोलण्यामुळे तिला हे स्पष्ट झालं की या लग्नामागे काहीतरी वेगळा हेतू आहे. तिला हेही समजलं की रोहन या लग्नात आनंदी नाही आणि कदाचित त्याला जबरदस्तीने या नात्यात अडकवलं गेलं आहे. कृतिकाने विचार केला की ती या परिस्थितीचा सामना कसा करेल. तिला हवं होतं की तिच्या जीवनात स्थिरता यावी, पण आता तिला जाणवलं की तिचं आयुष्य हळूहळू एका गूढ रहस्यात अडकत चाललं आहे. काही दिवसांनी कृतिकाला हवेलीच्या गुप्त भागाबद्दल आणखी माहिती मिळाली. एका दिवशी जेव्हा ती स्वयंपाकघरात बसली होती, तिने नोकरांची कुजबूज पुन्हा ऐकली. त्यापैकी एक नोकर म्हणाला, सुनबाई आता त्या भागात जात नाही जिथे ती त्या रात्री गेली होती. पाटील साहेबांनी तिला थांबवलं होतं. दुसऱ्याने उत्तर दिलं, हो, तिथे जे लपवलंय जर कुणाला कळलं तर सगळं संपून जाईल. कृतिकाने हे ऐकलं तर तिचा संशय अधिकच वाढला. शेवटी या हवेलीमध्ये असं काय आहे जे सगळेजण माझ्यापासून लपवत आहेत? तिने विचार केला. तिने ठरवलं की ती आता गप्प बसणार नाही. तिला या रहस्याचा उलगडा करायचा होता आणि त्यासाठी ती हवेलीच्या गुप्त भागात पुन्हा जाण्याचा प्रयत्न करणार होती. पुढच्या रात्री जेव्हा सगळी हवेली झोपली होती, कृतिकाने पुन्हा त्या गुप्त दरवाजाकडे जाण्याचा निर्णय घेतला. ती हळूहळू चालत त्या दरवाजापर्यंत पोहोचली, पण यावेळी दरवाजा आधीच उघडलेला होता. कृतिकाचं हृदय जोरजोराने धडकायला लागलं. ती दरवाजाच्या आत डोकावू लागली. आतलं दृश्य आधीपेक्षा अधिक भयावह होतं. खोलीत मंद प्रकाश होता आणि भिंतींवर जुन्या चित्रांचा गडद छायाचित्रांचा स्पर्श होता. खोलीच्या मध्यभागी एक जुने टेबल ठेवलेले होते, ज्यावर काही पुस्तके आणि जुने कागद ठेवलेले होते. कृतिकाने नीट पाहिलं तर तिला त्या कागदांवर काही विचित्र गोष्टी लिहिलेल्या दिसल्या. ती हळूहळू टेबलजवळ गेली आणि त्या कागदांवर लिहिलेलं वाचू लागली. कागदांवर लिहिलेल्या गोष्टी वाचून कृतिकाच्या अंगावर काटा आला. त्यात शशिकांत पाटील यांचे जुने किस्से लिहिले होते, ज्यात सांगितलं होतं की त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी अनेक लोकांच्या आयुष्याचं नुकसान केलं होतं. कृतिकाने पाहिलं की त्या कागदांमध्ये अनेक अशा व्यक्तींची नावं होती
ज्यांच्याबद्दल तिने आधी ऐकलेलं होतं. गावातील काही प्रमुख लोक जे अचानक गायब झाले होते आणि ज्यांच्याबद्दल कुणालाही काहीच माहिती नव्हती, ते सगळं शशिकांत पाटील यांच्या कारवायांचा भाग होतं. हे सगळं खरं आहे का? शशिकांत पाटील यांनी इतक्या लोकांच्या आयुष्याचा नाश केला आहे? कृतिकाचे मन या प्रश्नांनी भरून गेलं. तिला समजलं की या हवेलीमध्ये काहीतरी मोठं आणि भयावह लपवलं आहे. तिला आता कळलं की ती एका जाळ्यात अडकली आहे, ज्यातून बाहेर पडणं सोपं नव्हतं. दुसऱ्या दिवशी रोहनचं वर्तन आणखी विचित्र झालं. त्याने कृतिकाला फार कठोरपणे सांगितलं, तुला या हवेलीच्या काही भागांमध्ये जाण्याची परवानगी नाही. लक्षात ठेव, इथलं सगळं काही तुझ्यासाठी नाही. कृतिकाला हे ऐकून फार वाईट वाटलं. तिने विचार केला, हा माणूस माझा इतका तिरस्कार का करतो? हा शशिकांत पाटील सारखाच आहे का? रोहनच्या डोळ्यांमध्ये आता आधीपेक्षाही अधिक राग आणि क्रूरता होती. तो कृतिकाला आपल्या आयुष्यापासून पूर्णपणे दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. आता कृतिकाच्या समोर फक्त एकच मार्ग होता, हवेलीतील रहस्यांचा उलगडा करणं आणि स्वतःला या जाळ्यातून सोडवणं. तिने ठरवलं की ती सत्याचा सामना करेल, कितीही संकट उभी राहिली तरी. कृतिकासमोर पाटील हवेलीच्या रहस्यांचे थर हळूहळू उलगडत होते. तिने आजपर्यंत जे काही जाणलं होतं ते फक्त एक झलक होती. रोहन आणि शशिकांत पाटील यांचे लपवलेले गुपित तिच्या समोर येऊ लागले होते, पण तरीही अनेक प्रश्न तिच्या मनात राहिले होते. तिने पुन्हा एकदा त्या कागदपत्रांचा विचार केला, ज्यात शशिकांत पाटील यांच्या काळ्या कारवायांविषयी लिहिलं गेलं होतं. तिला आता हे स्पष्ट झालं होतं की पाटील कुटुंबाच्या नावामागे एक काळं सत्य दडलं आहे. तिने स्वतःला विचारलं, ही हवेली फक्त एक घर आहे का, की इथे काहीतरी मोठं लपवलं आहे? रोहनचं गूढ आणि क्रूर वर्तनही तिला अस्वस्थ करत होतं. रोहन माझ्याकडे का दुर्लक्ष करतो? या नात्यापासून तो का दूर पळतो? हे फक्त लग्नापासून वाचण्यासाठी आहे का, की यामागे काही मोठं गुपित आहे? एका दिवशी कृतिकाने पाटील हवेलीतील जुन्या नोकरांशी बोलायचं ठरवलं. वसुंधरा, जी हवेलीची सर्वात जुनी नोकराणी होती, कृतिकासाठी एकमेव व्यक्ती होती जिच्याकडून ती काहीतरी जाणण्याची अपेक्षा करू शकत होती. एका संध्याकाळी जेव्हा हवेलीमध्ये सन्नाटा पसरलेला होता, कृतिकाने वसुंधराला जवळ बोलावलं आणि हळूहळू तिला हवेलीबद्दल विचारू लागली. वसुंधरा, या हवेलीमध्ये काहीतरी लपवलेलं आहे ना? मला खरं सांग, कृतिकाने गंभीरतेने विचारलं. वसुंधराने थोडा वेळ शांतता पाळली, मग खोल श्वास घेत म्हणाली, सुनबाई, या हवेलीबद्दल खूप काही आहे जे तुम्हाला माहीत नाही. ही हवेली फक्त विटा आणि दगडांनी बनलेली नाही, यामध्ये अनेक लोकांचे आक्रोश आणि वेदना सामावले आहेत. इथे जे काही घडतं ते सगळं तुमच्यासमोर येत नाही. कृतिकाने आश्चर्यचकित होऊन विचारलं, काय म्हणतेस? तू काय सांगत आहेस? वसुंधराने तिला एका बाजूला घेत हळू आवाजात सांगितलं, इथे खूप लोक आले, पण काही परत गेले नाहीत. हवेलीच्या हवेत एक विचित्र शांतता आहे. शशिकांत पाटील खूप चतुर व्यक्ती आहेत, पण त्यांची ताकद मानवतेच्या पलीकडे आहे. वसुंधराच्या बोलण्याने कृतिकाला जाणवू लागलं की शशिकांत पाटील यांचा भूतकाळ खूप गडद आणि भयावह आहे. तिने जे पाहिलं आणि ऐकलं त्यातून तिला समजलं की पाटील हवेलीमध्ये फक्त पैशांचा आणि ताकदीचा खेळ नाही, तर इथे काहीतरी मोठं आणि धोकादायक लपवलं आहे. तिला हे देखील जाणवलं की रोहन पाटील कदाचित या कटाचा भाग नाही, पण तो आपल्या वडिलांच्या पावलांवर चालण्याचं टाळत आहे. हे सगळं कृतिकाला भयावह आणि रहस्यमय वाटत होतं. वसुंधराने पुढे सांगितलं, सुनबाई, पाटील साहेबांच्या भूतकाळात जो कोणी त्यांच्याविरुद्ध उभा राहिला त्याला उद्ध्वस्त केलं गेलं. अनेक लोक या हवेलीमध्ये गायब झाले आणि परत कधीच दिसले नाहीत. कृतिकाच्या अंगावर काटा आला. तिला आता या हवेलीच्या काळ्या बाजूची झलक मिळायला लागली होती. तिला हे देखील कळलं होतं की ही फक्त हवेली नाही, तर एक सापळा आहे. दरम्यान रोहनचं वर्तन दिवसेंदिवस अधिक विचित्र होत होतं. तो आता कृतिकापासून पूर्णपणे तुटला होता आणि तिला पाहून लांब जात होता. एका रात्री जेव्हा कृतिका आपल्या खोलीत झोपायचा प्रयत्न करत होती, तिला दरवाज्यावर हलकीशी चाहूल जाणवली. रोहन दरवाज्याजवळ उभा होता. त्याच्या डोळ्यांत तीच विचित्र चमक होती जी कृतिकाने पहिल्यांदा पाहिली होती. तुला माझ्याकडून काय हवंय? रोहनने रागाने विचारलं. त्याच्या आवाजात घाबरटपणा आणि संताप स्पष्ट जाणवत होता. मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की तुला या लग्नाबद्दल एवढा राग का आहे? जर तुला माझा तिरस्कारच आहे तर हे लग्न का केलं? कृतिकाने उत्तर दिलं. रोहनने काही वेळ शांतता पाळली, मग म्हणाला, हे सगळं माझ्या हातात नाही. माझ्या वडिलांनी हे सगळं त्यांच्या स्वार्थासाठी केलं आहे. मी फक्त त्यांच्या खेळाचा एक भाग आहे. कृतिकाला हे ऐकून धक्का बसला. म्हणजे हे लग्न फक्त एक दिखावा आहे?
तिने मनात विचार केला. काही दिवसांनंतर कृतिकाने पुन्हा त्या गुप्त खोलीचा शोध घेण्याचा निर्णय घेतला, जिथे तिला पहिल्यांदा काही कागद सापडले होते. तिने ठरवलं होतं की ती या रहस्याचा पर्दाफाश करेल. कितीही धोका पत्करावा लागला तरी ती रात्री सावकाश उठली आणि पुन्हा त्या जुन्या दरवाजाकडे गेली. तिथे पोहोचून तिने हळूच दरवाजा उघडला आणि आत पाऊल ठेवलं. यावेळी तिला तिथे आणखी खूप विचित्र वस्तू दिसल्या. भिंतींवर जुने नकाशे आणि काही चित्र लटकलेली होती, ज्यामध्ये विचित्र आकृत्या दिसत होत्या. खोलीच्या मध्यभागी एक मोठा संदूक ठेवलेला होता, ज्यामध्ये काही जुने दस्तऐवज आणि पुस्तके होती. कृतिकाने हळूच एक पुस्तक उचललं आणि ते वाचायला लागली. पुस्तकात पाटील कुटुंबाच्या इतिहासाबद्दल लिहिलं होतं, पण हा इतिहास साधी गोष्ट नव्हती. त्यात पाटील कुटुंबाच्या गडद रहस्यांचा आणि त्यांनी केलेल्या अनेक काळ्या कृत्यांचा उल्लेख होता. जशी जशी कृतिका वाचत राहिली, तिच्या समोर एक भयंकर सत्य उघडलं. पाटील कुटुंबाने आपली सत्ता आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी अनेक निष्पाप लोकांचा बळी दिला होता. ही हवेली त्यांच्या पापांची साक्ष आहे. कृतिकाला हे देखील समजलं की रोहन पाटील या कटाचा भाग नव्हता. तो आपल्या वडिलांच्या या काळ्या कृत्यांपासून दूर राहू इच्छित होता, पण शशिकांत पाटील यांनी त्याला या सापळ्यात अडकवलं होतं. रोहनच्या तिरस्काराचं खरं कारण हे होतं की तो या काळ्या खेळाचा भाग होऊ इच्छित नव्हता, पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आता कृतिकासमोर एक नवे आव्हान होती. तिला केवळ स्वतःला या हवेलीच्या सापळ्यातून वाचवायचं नव्हतं, तर रोहनलाही या कटातून सोडवायचं होतं. आता कृतिकाच्या समोर एक मोठा प्रश्न उभा होता. तिला हे ठरवायचं होतं की ती या सत्याचा सामना कसा करेल. मी या हवेलीमध्ये राहून हे रहस्य उघड करू की इथून पळून जाऊ, तिने स्वतःला विचारलं. एका संध्याकाळी जेव्हा हवेली शांत होती, कृतिकाने ठरवलं होतं की ती पाटील कुटुंबाच्या या गडद रहस्यांना जगासमोर आणेल. पण हे सोपं नव्हतं. तिला माहीत होतं की ही लढाई लांब आणि धोकादायक असेल. तरीसुद्धा तिने आपल्या मनात धैर्य आणि दृढता ठेवली. कृतिका त्या खोलीत बसली होती जिथे तिला पाटील कुटुंबाच्या गडद रहस्यांचे पुस्तक सापडले होते. पुस्तकाच्या पानांतून ती एका अशा जगाचा शोध घेत होती ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. पुस्तकात पाटील कुटुंबाच्या काळ्या कृत्यांचा आणि त्यांच्या घृणास्पद इतिहासाचा उल्लेख होता. हे काही साधं कुटुंब नव्हतं. हे ते कुटुंब होतं ज्याने आपली सत्ता आणि संपत्तीच्या लोभासाठी अनेक निष्पाप लोकांचा बळी दिला होता. पुस्तकात तपशीलवार लिहिलं होतं की कसं शशिकांत पाटील यांच्या पूर्वजांनी गावातील गरीब आणि असहाय्य लोकांचं शोषण केलं आणि त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या. या हवेलीत न जाणे किती लोकांच्या आक्रोशांचा आवाज दडलेला होता. पुस्तकात काही गोष्टी अशा होत्या ज्यामुळे कृतिकाच्या अंगावर काटा आला. तिला कळायला लागलं की ती एका मोठ्या खेळाचा भाग बनली आहे. हे खरंच तेच पाटील कुटुंब आहे ज्यांचं लोक कौतुक करतात, तिने स्वतःला विचारलं. कृतिकाने पुस्तकात वाचलं की शशिकांत पाटील यांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी अनेक निष्पाप लोकांना फसवून संपवलं होतं. गावातील अनेक लोक अचानक गायब झाले होते आणि यामागे शशिकांतचा हात होतं. तो आपल्या ताकदीचा वापर करून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून घेत असे आणि जो त्याचा विरोध करायचा त्याला उद्ध्वस्त करून टाकायचा. कृतिकाला हेही समजलं की शशिकांत पाटील यांच्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अनेक लोकांना या हवेलीत आणून गुपचूपपणे मारलं गेलं होतं. या गुप्त खोलीत त्या सर्व घटनांचा तपशील होता. हे सगळं जाणून कृतिकाचं मन थरथरलं. हे सगळं जर जगासमोर आलं तर संपूर्ण पाटील कुटुंब उद्ध्वस्त होईल, तिने विचार केला. दरम्यान रोहन पाटील आपल्या खोलीत बसला होता. त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. तो स्वतःला या हवेली आणि तिच्या अंधारमय इतिहासापासून दूर राहू इच्छित होता, पण त्याचं नशीब त्याला परत त्याच सापळ्यात खेचत होतं. तो आपल्या वडिलांच्या सावलीत जगण्यापासून थकला होता, पण त्याला कुठलाच मार्ग दिसत नव्हता. जर मी इथून पळून गेलो तर माझे वडील काय करतील आणि कृतिकाचं काय होईल. रोहनच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. एका रात्री जेव्हा हवेली पूर्णतः शांत होती, कृतिकाने रोहनशी बोलायचं ठरवलं. ती त्याचं सहकार्य घेऊ इच्छित होती आणि दोघांनी मिळून या रहस्याचा शेवट करावा असं तिला वाटत होतं. ती हळूहळू रोहनच्या खोलीपर्यंत पोहोचली. दरवाजा बंद होता, पण आतून हलकीशी प्रकाशाची किरणे येत होती. कृतिकाने दरवाजा ठोठावला, पण रोहनने दरवाजा उघडला नाही. कृतिकाने जोरात म्हटलं, रोहन, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कृपया दरवाजा उघड. थोड्या वेळाने रोहनने दरवाजा उघडलं. त्याच्या डोळ्यांत राग आणि चिडचिड होती. तुला काय हवं आहे, त्याने कठोर आवाजात विचारलं. मला सगळं कळलं आहे, रोहन, कृतिकाने धैर्य एकवटून म्हटलं. मला माहीत आहे की तुझ्या वडिलांचे गडद आणि अंधारे रहस्य काय आहेत.
पण तू गप्प का आहेस? तू हे सगळं का सहन करतोस? रोहनच्या डोळ्यात अचानक एक विचित्र चमक आली. त्याने कृतिकाचं म्हणणं ऐकलं, पण त्याच्या डोळ्यात काहीच सौम्यता नव्हती. तो शांतपणे कृतिकाचं म्हणणं ऐकत राहिला आणि मग म्हणाला, हे सगळं तुझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. हा फक्त माझ्या वडिलांचा खेळ नाही. या संपूर्ण कुटुंबाच्या मुळांमध्येच हे सगळं अडकलेलं आहे. जर मी काही केलं तर सगळं संपेल, पण तू हे सगळं माहीत असूनही गप्प राहशील? कृतिकाने विचारलं, तुला स्वतःला आणि मला या सापळ्यातून बाहेर काढायला हवं. हे बरोबर नाही. रोहन काही वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, जर तू खरंच या सत्याचा सामना करायला तयार असशील तर तुला त्याचे परिणामही भोगावे लागतील. जशी जशी रात्री जात होती, कृतिकाने हवेलीमध्ये काही विचित्र आणि भयानक घटना अनुभवायला सुरुवात केली. कधी कधी रात्री तिला हवेलीच्या कोपऱ्यातून कोणीतरी रडत असल्याचा किंवा ओरडण्याचा आवाज येई. ती अनेकदा आपल्या खोलीत झोपायचा प्रयत्न करी, पण झोप तिच्या डोळ्यांपासून दूर होती. एका रात्री जेव्हा कृतिकाने झोपायचा प्रयत्न केला, तिला आपल्या दाराबाहेर कोणीतरी चालत असल्याचा आवाज आला. तिने हळूच दार उघडलं तर तिला कॉरिडॉरमध्ये कोणीच दिसलं नाही, पण तिथल्या हवेत काहीतरी विचित्र भीती आणि शांतता होती. तिला असं वाटायला लागलं की या हवेलीत अनेक आत्मा भटकत आहेत, ज्या त्यांच्या वेदनांचा बदला घ्यायला इच्छुक आहेत. एका दिवशी शशिकांत पाटील यांनी कृतिकाला आपल्या खोलीत बोलावलं. त्यांना आधीच कळलं होतं की कृतिकाने हवेलीच्या काही गडद रहस्यांचा मागोवा घेतला आहे. तू या हवेलीची सून आहेस, शशिकांत यांनी गंभीरपणे सांगितलं. तुला इथेच राहावं लागेल, पण लक्षात ठेव, इथे जे काही होतं ते तुझ्या समजण्यासाठी नाही. जर तू काही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. शशिकांत यांच्या इशाऱ्यात स्पष्टपणे धमकी होती, पण कृतिकाच्या मनात भीतीपेक्षा आता राग भरत चालला होता. मी तुझी सगळी सच्चाई जगासमोर आणणारच, तिने मनोमन ठरवलं. हळूहळू रोहन आणि कृतिकामधला दुरावा कमी होऊ लागला होता. दोघांनी ठरवलं की आता वेळ आली आहे की सगळ्या सत्याला बाहेर आणावं. रोहनने आपल्या वडिलांविरोधात उभं राहण्याचा धाडसी निर्णय घेतला, कारण त्याला आता या खोट्या आयुष्याचा भाग बनायचं नव्हतं. कृतिकाने रोहनला साथ देण्याचा निर्धार केला. तिला माहीत होतं की ही लढाई सोपी नसेल, पण तिने ठरवलं होतं की ती शशिकांत पाटील यांच्या अन्यायाला संपवेल. रोहन आणि कृतिकाने एक योजना आखली. त्यांनी विचार केला की ते गावातील काही लोकांना या सत्याबद्दल सांगतील आणि पाटील कुटुंबाच्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी त्यांना प्रेरित करतील. रोहनने कृतिकाला सांगितलं, आपण हे सगळं शांतपणे करायला हवं. जर माझ्या वडिलांना आपल्या योजनेबद्दल थोडाही संशय आला तर ते आपल्याला संपवून टाकतील. कृतिकाने त्याच्या म्हणण्याला सहमती दिली आणि दोघांनी आपली योजना अंमलात आणायला सुरुवात केली. हवेलीचं वातावरण आता आणखी भीतीदायक आणि रहस्यमय होऊ लागलं होतं. प्रत्येक कोपऱ्यात एक विचित्र शांतता होती, जणू काही तिथे काहीतरी लपलेलं होतं. रोहन आणि कृतिकाने सावधगिरीने पुढे जायचं ठरवलं. त्यांनी ठाम केलं होतं की आता शशिकांत पाटील यांच्या अन्यायाला संपवायचं आहे. पण हे काम सोपं नव्हतं, कारण पाटील कुटुंबाची ताकद खूप मोठी होती. रात्री आता कृतिकासाठी अधिक धोकादायक बनल्या होत्या. तिला अनेकदा विचित्र आवाज ऐकू येत, जणू कोणी तिच्या खोलीबाहेरून चालत जात आहे. हवेलीच्या अनेक भागांत अंधार आणि भीतीदायक वातावरण जाणवायचं. तिला अनेकदा असं वाटायचं की ती या हवेलीमध्ये एकटी नाहीये, जणू कोणी अदृश्य शक्ती तिच्यावर नजर ठेवून आहे. रोहन आणि कृतिकाने ठरवलं की ही योजना यशस्वी करण्यासाठी त्यांना गावातील काही लोकांना आपल्या बाजूने करायला हवं. पण हे काम खूप कठीण होतं, कारण गावातील लोक पाटील कुटुंबाला घाबरत होते. शशिकांत पाटील यांची ताकद इतकी मोठी होती की कोणीही त्यांच्या विरोधात जाण्याची हिंमत करत नव्हतं. एका दिवशी रोहनने कृतिकाला सांगितलं, आपल्याला आधी त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल, जे आधी या कुटुंबाविरुद्ध उभे राहिले होते. पण आपण खूप सावधगिरीने काम करायला हवं, कारण जर बाबांना थोडाही संशय आला तर सगळं संपून जाईल. कृतिकाने त्याच्या म्हणण्याला सहमती दिली. त्यांनी काही विश्वासू लोकांशी बोलायचं ठरवलं, ज्यांच्याकडे पाटील कुटुंबाविरुद्ध माहिती असू शकेल. हे काम रात्रीच्या अंधारात करायचं होतं, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पहिलं पाऊल होतं गावातील मुखिया विश्वासराव देशमुख यांना भेटणं. विश्वासराव देशमुख गावातील सगळ्यात सन्माननीय आणि वयोवृद्ध व्यक्ती होते. एका काळी ते शशिकांत पाटील यांचे खूप चांगले मित्र होते, पण काही वर्षांपूर्वी त्यांनी पाटील कुटुंबाविरुद्ध आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांचं आणि पाटील कुटुंबाचं नातं तुटलं होतं. रात्रीच्या वेळी रोहन आणि कृतिका हळूच विश्वासराव देशमुख यांच्या घरी पोहोचले. तिथं अंधार दाटलेला होता, पण विश्वासराव देशमुख अजूनही जागे होते.
ते आपल्या खोलीत बसून काही जुने कागदपत्र बघत होते. जेव्हा रोहन आणि कृतिका आत पोहोचले तेव्हा विश्वासराव यांनी त्यांना पाहून आश्चर्याने विचारलं, तुम्ही दोघं इथे कसे आलात? काय झालं? रोहनने हळू आवाजात सांगितलं, मुखी आजी, आम्हाला तुमची मदत हवी आहे. आम्हाला काही अशा गोष्टी समजल्या आहेत ज्या ऐकून तुम्ही सुद्धा चकित व्हाल. पण हे सगळं गुप्त ठेवावं लागेल, नाहीतर धोका होऊ शकतो. विश्वासराव यांनी गंभीरतेने विचारले, तुमचे वडील शशिकांत पाटील यांच्याविषयी काही सांगत आहात? मीही त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत, पण आता तुम्ही सांगा, तुम्ही त्यांच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत ठेवता का? रोहनने गंभीरतेने मान हलवली. हो मुखी आजी, मी त्यांच्या खेळाला अगदी जवळून पाहिलं आहे आणि आता हे संपवण्याची वेळ आली आहे. विश्वासराव देशमुख यांनी हळूहळू रोहन आणि कृतिकाला त्या काळातील घटनांबद्दल सांगायला सुरुवात केली, जेव्हा त्यांनी पाटील कुटुंबाविरोधात आवाज उठवला होता. खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी आणि तुमचे वडील खूप चांगले मित्र होतो, तेव्हाही मी त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विचित्र क्रूरता पाहिली होती. ते नेहमीच ताकद आणि संपत्तीच्या मागे धावत होते. त्यांनी गावातील अनेक गरीब शेतकऱ्यांची जमीन बळकावली आणि जे त्यांच्या विरोधात उभे राहिले त्यांना संपवून टाकले. विश्वासराव देशमुख यांनी एक खोल श्वास घेत म्हणाले, मला आठवतं, एकदा गावातील काही शेतकरी त्यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांना वाटलं होतं की एकत्र येऊन ते पाटील साहेबांकडून आपली जमीन परत घेऊ शकतील. पण एकामागोमाग एक ते शेतकरी गायब झाले आणि आजपर्यंत त्यांची काहीच खबर मिळाली नाही. कृतिकाने चकित होऊन विचारले, हे शेतकरी याच हवेलीत आणले गेले होते का? विश्वासराव यांनी हळूच मान हलवली. हो, आणि त्यानंतर कोणीच त्यांचं पुढे काय झालं ते जाणून घेऊ शकलं नाही. पाटील साहेबांनी मोठ्या शिताफीने सगळे पुरावे मिटवून टाकले. विश्वासराव देशमुख यांची विधानं ऐकून कृतिकाचा आणि रोहनचा आत्मविश्वास आणखी दृढ झाला. त्यांनी ठरवलं की आता त्यांची योजना लवकरात लवकर पुढे न्यावी लागेल. पण त्यांना हेही कळलं होतं की हे काम खूपच जोखमीचं आहे. शशिकांत पाटील यांच्याकडे खूप मोठी ताकद होती आणि जर त्यांना योजनेचा सुगावा लागला तर ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. विश्वासराव देशमुख यांनी आश्वासन दिलं, मी गावातील आणखी काही लोकांना गोळा करीन जे पाटील कुटुंबाविरुद्ध उभं राहायला तयार असतील. पण आपल्याला हे काम खूप गुप्तपणे करावं लागेल, कोणालाही संशय येता कामा नये. या दरम्यान शशिकांत पाटील यांना हवेलीतील घडामोडींबाबत संशय येऊ लागला होता. त्यांना जाणवलं की रोहन आणि कृतिकाच्या दरम्यान काहीतरी शिजत आहे. एके दिवशी त्यांनी रोहनला आपल्या खोलीत बोलावलं आणि गंभीरपणे विचारलं, तू काहीतरी लपवत आहेस रोहन. तू हे समजू नकोस की मी काहीच जाणत नाही की इथे काय चाललं आहे. रोहनने कोणत्याही भावनेशिवाय उत्तर दिलं, मी काहीच लपवत नाहीये. तुम्ही जे विचार करत आहात ते चुकीचं आहे. शशिकांत यांच्या डोळ्यांत रागाची चमक होती. त्यांना कळून चुकलं होतं की काहीतरी मोठा खेळ चालू आहे, पण त्यांना हे समजत नव्हतं की रोहन आणि कृतिका मिळून काय योजना आखत आहेत. त्यांनी हवेलीतील नोकरांना आदेश दिला की त्यांनी रोहन आणि कृतिकावर लक्ष ठेवावे. आता हवेलीत सुरक्षा वाढवण्यात आली होती. नोकर चाकर नेहमीच दक्ष होते. रात्री हवेलीच्या कॉरिडॉरमध्ये गार्ड फिरत असत, जेणेकरून कोणतीही संशयास्पद हालचाल होऊ शकणार नाही. ही परिस्थिती कृतिका आणि रोहनसाठी एक नवीन आव्हान होती. त्यांनी आता अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली. त्यांची प्रत्येक हालचाल लक्षात ठेवली जात होती, पण ते हार मानायला तयार नव्हते. रात्रीच्या अंधारात जेव्हा हवेलीत शांतता पसरलेली असे, रोहन आणि कृतिका त्यांच्या योजनेवर चर्चा करत. आता प्रत्येक पाऊल खूप विचारपूर्वक उचलणं आवश्यक होतं, कारण एका चुकलेल्या हालचालीमुळे सगळं नष्ट होऊ शकलं असतं. वसुंधरा, जी हवेलीतील सगळ्यात जुनी नौकराणी होती, कृतिकाच्या बाजूने उभी राहिली होती. तिने सांगितलं, सुनबाई, मी या हवेलीत खूप काही पाहिलं आहे, अनेक लोकांच्या किंकाळ्या ऐकल्या आहेत. आता वेळ आली आहे की या अन्यायाचा शेवट व्हावा. वसुंधराने रोहन आणि कृतिकाला हवेलीच्या गुप्त भागांबद्दल माहिती दिली. ती म्हणाली, हवेलीच्या खाली एक जुनी भुयार आहे जी बाहेरपर्यंत जाते. हे भुयार एकेकाळी पाटील साहेबांच्या गुप्त कामांसाठी वापरलं जायचं. हे ऐकून रोहन आणि कृतिकाला नवीन आशा मिळाली. त्यांनी विचार केला की या भुयाराचा उपयोग करून ते आपली योजना पुढे नेऊ शकतील आणि पाटील कुटुंबाविरुद्ध पुरावे गोळा करू शकतील. वसुंधराने विस्ताराने सांगितलं, हे भुयार अनेक वर्षांपासून बंद आहे, पण यात अनेक असे पुरावे आहेत जे पाहून तुम्हाला समजेल की या हवेलीत किती भयानक गोष्टी घडल्या आहेत. मी ठाम आहे की या भुयारात अनेक गोष्टी लपवलेल्या आहेत ज्या पाटील साहेबांनी कधीच उघड होऊ दिल्या नाहीत. रोहनने वसुंधराचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाला,
जर ही सुरंग आपल्याला पुरावे गोळा करण्यात मदत करू शकत असेल तर आपण तिला शोधायला हवं. पण हे काम खूप धोकादायक आहे. जर बाबांना याचा सुगावा लागला तर ते आपल्याला उद्ध्वस्त करतील. कृतिकाने गंभीरतेने मान हलवली आणि म्हणाली, आपल्याला हे करायलाच हवं, भले यासाठी कितीही धोके पत्करावे लागले तरी. आता वेळ आली आहे की या हवेलीच्या आत दडलेल्या सर्व रहस्यांना जगासमोर आणले जावे. दुसऱ्या रात्री हवेलीतील सगळेजण झोपले होते, पण रोहन आणि कृतिकासाठी ही रात्री खूप महत्त्वाची होती. त्यांनी ठरवलं होतं की ते सुरंगाचा प्रवेशद्वार शोधतील आणि आत जाऊन तिथले सगळे रहस्य उलगडतील. वसुंधराने त्यांना हवेलीच्या मागच्या बाजूस नेलं, जिथं सुरंगाचा प्रवेशद्वार होता. हा भाग खूप अंधारात आणि ओसाड होता. तिथल्या भिंतींवर धूळ जमा झाली होती आणि प्रत्येक कोपऱ्यात कोळ्यांचे जाळे लागलेले होते. जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना एक जुने लोखंडी दार दिसलं. दार खूप जड आणि गंजलेलं होतं, जणू अनेक वर्षांपासून त्याला कोणी स्पर्श केला नव्हता. रोहनने दार ढकलायचा प्रयत्न केला, पण ते हलतही नव्हतं. वसुंधराने म्हटलं, हे दार खूप जुनं आहे, ते उघडण्यासाठी आपल्याला अजून जोर लावायला लागेल. रोहन आणि कृतिकाने एकत्रितपणे दार ढकलायला सुरुवात केली. हळूहळू दार करकरू लागलं आणि एका मोठ्या आवाजाने उघडलं. त्यांच्यासमोर अंधारात बुडालेली सुरंग उघडली होती. सुरंगाच्या आतलं दृश्य खूप भयानक होतं. तिथं खूप अंधार होता आणि फक्त एक छोटासा मशालीचा प्रकाश होता, ज्यामुळे ते पुढे चालत होते. सुरंगाच्या भिंती ओलसर होत्या आणि तिथं एक विचित्र दुर्गंधी होती, जणू काही गोष्टी इथे अनेक वर्षांपासून बंद ठेवण्यात आल्या होत्या. कृतिकाच्या मनात भीती होती, पण तिने स्वतःला खंबीर ठेवलं. रोहनही थोडे घाबरलेले होते, पण त्यांचा निर्धार पक्का होता. त्यांना माहिती होतं की या सुरंगात त्यांना ते पुरावे सापडतील जे त्यांना हवे होते. सुरंगात काही अंतरावर त्यांना एक जुनी संदूक दिसली. संदुकावर धुळीची जाडी थर जमली होती, जणू ती अनेक वर्षांपासून उघडली गेली नव्हती. रोहनने हळूवारपणे संदूक उघडली. संदुकात जुने दस्तऐवज आणि छोटे छोटे बॉक्स ठेवलेले होते. दस्तऐवजांमध्ये पाटील कुटुंबाचे जुने काळे कारनाम्यांचे पुरावे होते. त्यात जमिनीचे बनावट कागदपत्र, लूट आणि खुनांचे नियोजन आणि गावातील शेतकऱ्यांवर केलेल्या अत्याचारांचा तपशील होता. कृतिकाने दस्तऐवज बारकाईने पाहिले आणि म्हणाली, हे सगळं आपल्याला त्या निष्पाप लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करेल ज्यांना या हवेलीने उद्ध्वस्त केलं आहे. रोहन म्हणाला, हे सगळं पाहून मी स्तब्ध झालो आहे की माझ्या वडिलांनी किती निर्दोष लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. आता मला कळतंय की ते का सतत मला या हवेलीपासून दूर ठेवायचे. त्यांना हे माहीत होतं की मी त्यांच्या घाणेरड्या कामांबद्दल काही जाणून घेऊ नये. कृतिकाने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, आता वेळ आली आहे की आपण ही सत्यता बाहेर आणू. आपण गावकऱ्यांना हे दाखवू की शशिकांत पाटील यांनी किती लोकांवर अन्याय केला आहे. सुरंगात दस्तऐवज शोधल्यानंतर कृतिकाने आणि रोहनने ठरवलं की आता वेळ आली आहे की हे पुरावे बाहेर काढून गावकऱ्यांसमोर ठेवावेत. पण त्यांना याचीही जाणीव झाली की जर शशिकांत पाटील यांना त्यांच्या योजनेचा पत्ता लागला तर ते त्यांना थांबवण्यासाठी कोणत्याही थराला जातील. अचानक सुरंगात एक विचित्र आणि भीतीदायक आवाज घुमू लागला, जणू कोणी त्यांच्याकडे पाहत आहे. कृतिकाने आणि रोहनने ताबडतोब आपले पाय मागे घेतले. रोहनने गंभीर स्वरात म्हटलं, आपण लवकर बाहेर पडायला हवं. इथं राहणं आता सुरक्षित नाही. कदाचित कोणी आपल्याला पाहिलं असेल. सुरंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी तात्काळ हवेलीच्या आत जाऊन आपली योजना पुन्हा तयार करण्याचा निर्णय घेतला. हवेलीमध्ये परतल्यानंतर त्यांनी पाहिलं की तिथं वातावरण अधिक गंभीर झालं होतं. शशिकांत पाटील यांचे गार्ड सगळीकडे तैनात होते आणि हवेलीच्या आत आणि बाहेर कडेकोट पहारा होता. वसुंधराने सांगितलं, सुरंगात अजूनही अनेक खोल रहस्य दडली आहेत ज्यांचा उलगडा होणं बाकी आहे. हीच ती जागा आहे जिथं पाटील साहेबांनी अनेक निष्पाप लोकांना संपवलं आणि त्यांच्या आयुष्याचं नामोनिशाण मिटवलं. जर तुम्ही या बोगद्याच्या आत खोलवर गेलात तर तुम्हाला आणखी बरेच पुरावे सापडतील, वसुंधरा म्हणाली. रोहन आणि कृतिकाने ठरवलं की ते बोगद्याच्या आत खोलवर जाऊन शशिकांत पाटील यांच्या गुन्ह्यांचे पुरावे गोळा करतील. पण रोहन म्हणाला, हे खूप धोकादायक आहे. जर बाबांना याचा सुगावा लागला तर ते आपल्याला उद्ध्वस्त करतील. कृतिकाने गंभीरतेने मान हलवली आणि म्हणाली, आपल्याला हे करावंच लागेल, भले कितीही धोके पत्करावे लागले तरी. आता वेळ आली आहे की आपण हे सत्य जगासमोर आणू. जशी त्यांना भीती होती, शशिकांत पाटील यांना त्यांच्या योजनांचा संशय आला होता. त्यांनी हवेलीतील गार्ड्सना आदेश दिला की ते रोहन आणि कृतिका यांच्यावर सतत नजर ठेवतील आणि कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. एका रात्री जेव्हा रोहन
आणि कृतिका त्यांच्या खोलीत बसले होते. अचानक गार्डसनी त्यांच्या दारावर टकटक केली. पाटील साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे, एका गार्डने सांगितलं. रोहन आणि कृतिकाने एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या मनात एक मोठा प्रश्न होता. शशिकांत पाटील यांना त्यांच्या योजना माहीत झाल्या होत्या का? हवेलीचं वातावरण अधिक गंभीर झालं होतं. प्रत्येक कोपऱ्यात कठोर पहारा होता आणि गार्ड सतत रोहन आणि कृतिकावर नजर ठेवून होते. रोहनने कृतिकाला सांगितलं, आता आपल्याला खूप विचारपूर्वक वागावं लागेल. बाबांना काहीतरी संशय आला आहे आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचता कामा नये. कृतिकाने गंभीरतेने सहमती दर्शवली. तिला समजलं होतं की आता धोका अधिक मोठा झाला आहे. जर शशिकांत पाटील यांना त्यांच्या योजना माहीत झाल्या तर ते दोघांना बर्बाद करतील. दरम्यान शशिकांत पाटील यांनी हवेलीतील सुरक्षा आणखी कडक केली होती. नोकर चाकरही आता खूप सतर्क झाले होते. हवेलीतील कोणतीही हालचाल तात्काळ शशिकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली जात होती. शशिकांत पाटील यांनी त्यांच्या गुप्त खोलीत त्यांचे विश्वासू गार्ड्स बोलावले. खोलीत गडद शांतता होती. एक लहानसा दिवा पेटलेला होता, ज्याच्या मुळमुळीत प्रकाशात शशिकांत पाटील यांचा चेहरा अधिक भीतीदायक दिसत होता. माझा संशय आहे की रोहन आणि कृतिक काहीतरी लपवत आहेत, शशिकांत गडद आवाजात म्हणाले. आपल्याला हे शोधायला हवं की ते कोणत्या योजना आखत आहेत. त्यांना जे काही करायचं आहे ते थांबवणं आवश्यक आहे, अन्यथा हे आपल्यासाठी मोठा धोका बनू शकतं. गार्डसनी मान खाली घालून सहमती दर्शवली. शशिकांत पाटील यांनी कठोर आवाजात आदेश दिला, हवेलीतील पहारा वाढवा. रोहनला कोणत्याही परिस्थितीत थांबवा. त्याने कोणतीही संशयास्पद हालचाल केली तर त्याला लगेच माझ्यासमोर आणा. दरम्यान रोहन आणि कृतिकाने ठरवलं की आता त्यांच्या योजनांना अंतिम स्वरूप देण्याची वेळ आली आहे. त्यांनी पाटील कुटुंबातील सगळ्या रहस्यांचा पर्दाफाश करण्याचा निर्धार केला होता, जेणेकरून शशिकांत पाटील यांच्या गुन्ह्यांचा अंत होऊ शकेल. रोहनने कृतिकाला सांगितलं, आता आपल्याकडे फारसा वेळ नाही. आपल्याला लवकरच हे पुरावे गोळा करून गावकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवं. जर बाबांना पुराव्यांचा पत्ता लागला तर ते आपल्याला कधीच जाऊ देणार नाहीत. कृतिकाने गंभीरतेने मान हलवली आणि म्हणाली, हो, आता आपल्याला खूप चपळाईने आणि हुशारीने काम करायला हवं. रोहन आणि कृतिकाने पुन्हा एकदा सुरंगात जाण्याचा निर्णय घेतला. पण यावेळी त्यांना खूप सतर्क राहावं लागणार होतं. ते जाणून होते की हवेलीतील सुरक्षा कडक आहे, पण सुरंगात जाण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. रात्रीच्या अंधारात ते शांतपणे सुरंगाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. दरवाजा अजूनही गंजलेला होता, पण यावेळी तिथे हलक्या हलक्या आवाजांचा अनुभव येत होता, जणू कोणी दुसरंही तिथं होतं. रोहनने हळूवारपणे दरवाजा उघडला आणि मशाल पेटवून सुरंगाच्या आत जाऊ लागले. जसं ते सुरंगात पुढे गेले, त्यांना विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. सुरंगाच्या भिंतींवर असलेल्या जुन्या चित्रांनी आणि खुणांनी कृतिकाचं मन जोरात धडधडायला लागलं. ती सुरंग एका साध्या गुप्त मार्गापेक्षा जास्त रहस्यमय भासत होती. भिंतींवरील खुणांमध्ये काही असे संकेत होते जे एखाद्या अज्ञात रहस्याकडे निर्देश करत होते. जसं रोहन आणि कृतिक सुरंगाच्या आत गेले, तिथून मागे गार्ड्सच्या आवाजांचे पडसाद येऊ लागले. शशिकांत पाटील यांना त्यांच्या सुरंगात गेल्याचा आभास झाला होता आणि त्यांनी आपल्या गार्ड्सना तिथे पाठवलं होतं. रोहन आणि कृतिकाने झपाट्याने आपले पाऊल पुढे टाकले आणि सुरंगाच्या गडद भागात पोहोचले, जिथे जुने दस्तावेज आणि पुरावे लपवले गेले होते. तेथे त्यांना आणखी एक संदूक सापडले. ते उघडताच ते दोघेही थक्क झाले. संदुकीत अजूनही मोठे पुरावे होते. गावातील अनेक शेतकऱ्यांच्या बेपत्ता होण्याचे कागदपत्र, लूटमार आणि फसवणुकीच्या योजना आणि काही खून करण्यासाठी वापरलेली हत्यारेही तिथे लपवलेली होती. हे पुरावे आपल्या कार्याला पूर्ण करतील, रोहन म्हणाला. आता आपण हे गावकऱ्यांसमोर मांडून शशिकांत पाटील यांच्या अत्याचारांचा अंत करू शकतो. पण तेवढ्यात गार्ड्स तिथे पोहोचले. दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला. रोहनने आपल्या पूर्ण धैर्याने गार्ड्सचा सामना केला. जेव्हा गार्ड्सने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा शशिकांत पाटील स्वतः तिथे आले. त्यांच्या डोळ्यांत राग आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. तुम्ही दोघांनी मला फसवलं आहे. शशिकांत संतापाने ओरडले. मी विचार केला होता की तुम्ही माझा वारसा पुढे नेताल, पण तुम्ही माझ्याविरुद्ध जाण्याचा निर्णय घेतलात. आता तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल. रोहनने शशिकांत यांच्या डोळ्यांत बघितलं आणि म्हणाला, मी तुमच्यासारखा होऊ शकत नाही बाबा. तुम्ही जितक्या लोकांवर अन्याय केला आहे त्याचा अंत होणं गरजेचं आहे. ही हवेली आता उद्ध्वस्त होईल आणि तुमचे सगळे पाप समोर येतील. शशिकांत यांनी रागाने गार्ड्सना आदेश दिला, या दोघांना इथून बाहेर जाऊ देऊ नका. गार्ड्सने रोहन आणि कृतिकाला घेरलं, पण त्यांनी हार मानली नाही.
एक जबरदस्त संघर्ष सुरू झाला. रोहनने आपल्या वडिलांविरोधात उभं राहून गार्ड्सशी लढाई केली. कृतिकानेही हिंमत सोडली नाही आणि प्रत्येक पावलावर रोहनचा साथ दिला. बोगद्यात अंधार आणि भयानक आवाज गुंजू लागले. चारही बाजूंनी केवळ संघर्षाचे आवाज ऐकू येत होते. रोहन आणि कृतिकाने आपली पूर्ण ताकद लावून लढाई चालू ठेवली, कारण आता त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. एकामागून एक त्यांनी गार्ड्सला पराभूत केलं आणि बोगद्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागले. जसं ते बोगद्यातील शेवटच्या भागात पोहोचले, तिथे त्यांना एक छोटा मार्ग दिसला, जो गावाच्या बाहेरपर्यंत जात होता. वसुंधरा यांनी ज्या मार्गाचा उल्लेख केला होता तो हाच होता. हा बाहेर पडण्याचा आपला शेवटचा चान्स आहे, रोहन म्हणाला. बोगद्यातून बाहेर पडल्यावर रोहन आणि कृतिकाने थेट गाव गाठलं. तिथे त्यांनी मुखिया विश्वासराव देशमुख यांना सगळे पुरावे दाखवले. गावातील इतर लोकांनाही बोलावण्यात आलं आणि ते पुरावे त्यांच्या समोर ठेवले गेले. गावकऱ्यांना पाटील कुटुंबाच्या अत्याचारांविषयी कळलं तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी ठरवलं की आता शशिकांत पाटील यांचा अंत व्हायला हवा. विश्वासराव देशमुख म्हणाले, आता वेळ आली आहे की आपण सर्वजण एकत्र येऊन पाटील कुटुंबाच्या या अत्याचारांचा शेवट करू. आपण त्यांना कायद्याच्या हवाली करू आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करू. गावकऱ्यांचा पाठिंबा मिळवून रोहन आणि कृतिकाने ठरवलं की आता शशिकांत पाटील यांचा खेळ संपला आहे. त्यांनी सगळे पुरावे कायद्याच्या समोर सादर केले आणि पोलिसांना बोलावून पाटील हवेलीवर छापा घालण्याचं काम केलं. शशिकांत पाटील यांनी खूप प्रयत्न केले की ते वाचू शकतील, पण त्यांचे सगळे गुन्हे उघड झाले होते. त्यांच्या विरोधात केस दाखल झाली आणि त्यांना अटक करण्यात आलं. रोहनने अखेर आपल्या वडिलांविरोधात विजय मिळवला आणि पाटील कुटुंबाच्या अत्याचारांचा अंत केला. शशिकांत पाटील यांना अटक झाल्यानंतर संपूर्ण गावात एक नवीन वातावरण तयार झालं. वर्षानुवर्ष पाटील कुटुंबाच्या अत्याचारांना बळी पडलेल्या लोकांनी आता सुटकेचा श्वास घेतला. आता गावभर चर्चा होती की कशा प्रकारे रोहन आणि कृतिकाने मिळून शशिकांत पाटील यांच्या अत्याचारांचा अंत केला. रोहनने खोलवर श्वास घेतला आणि म्हणाला, मला हे समजतं, पण माझ्या मनात नेहमीच हा प्रश्न राहील की मी एक चांगला मुलगा होतो का? माझ्या वडिलांनी जे केलं ते चूक होतं, पण तरीही ते माझे वडील होते. कृतिकाने त्याला धीर देत म्हटलं, प्रत्येकाला त्यांच्या कर्मांचा फळ मिळतं. तुझ्या वडिलांनी जे केलं ते त्यांचे कर्म होते आणि आता आपल्याला पुढे जाऊन नवीन सुरुवात करायची आहे. रोहन कृतिकाच्या शब्दांनी प्रेरित होऊन मनाशी ठरवलं की तो आपल्या भूतकाळातून स्वतःची सुटका करून एक नवीन जीवन सुरू करेल. पाटील हवेली, जी कधीकाळी गावातील सर्वात शक्तिशाली आणि भयानक जागा होती, हळूहळू ओसाड आणि शांत झाली. हवेलीतील आणि बाहेरील सर्व हालचाली थांबल्या होत्या. गार्ड्स आणि नोकर चाकर आता तिथे नव्हते. हवेलीचे काही भाग मोडायला लागले होते. गावातील लोक म्हणत होते की ही हवेली देखील शशिकांत पाटील यांच्या पापांचं ओझं सहन करू शकत नाही. हवेलीच्या भिंतींमध्ये तडे पडले होते आणि तिथे लपलेल्या अनेक जुन्या गोष्टी आता उघड होत होत्या. रोहनने ठरवलं की तो या हवेलीचं नूतनीकरण करणार नाही. त्याने विचार केला, ही हवेली माझ्या वडिलांच्या अत्याचारांचं प्रतीक आहे. मी तिला अशाच स्थितीत सोडू इच्छितो जेणेकरून लोकांना हे समजेल की ताकद आणि लोभाचा शेवट कसा होतो. रोहन आणि कृतिकाने ठरवलं की ते गावाच्या विकासासाठी आणि भल्यासाठी काम करतील. आता गावात न्याय प्रस्थापित करणं त्यांची प्राथमिकता होती. गावातील लोकांसाठी नवीन योजना तयार करण्यात आल्या, ज्या अंतर्गत ज्या जमिनी शशिकांत पाटील यांनी हिरावून घेतल्या होत्या त्या शेतकऱ्यांना परत केल्या जातील. रोहन आणि कृतिकाने एकत्र येऊन गावासाठी एक न्यायिक समिती स्थापन केली, ज्यामध्ये मुखिया विश्वासराव देशमुख आणि गावातील अन्य ज्येष्ठ लोक सामील होते. या समितीचा उद्देश गावातील गरीब आणि दुर्बल लोकांना मदत करणे आणि त्यांची हरवलेली जमीन परत मिळवून देणे होता. हळूहळू गावातील लोकांनीही रोहन आणि कृतिकाबद्दलचा आदर व्यक्त करायला सुरुवात केली. लोकांना विश्वास वाटत होता की रोहनने आपल्या वडिलांच्या अत्याचारांचा शेवट करून योग्य निर्णय घेतला. गावात शांतता प्रस्थापित झाल्यानंतर कृतिकाने आपल्या जीवनाला एक नवीन दिशा दिली. तिने गावातील महिलांना सशक्त बनवण्यासाठी काम करायला सुरुवात केली. तिने महिलांना शिक्षण, रोजगार आणि स्वावलंबन याबद्दल शिकवण्याचं ठरवलं. कृतिकाने गावातील महिलांसोबत एक गट तयार केला, जिथे त्या शेती, हस्तकला आणि अन्य लहान उद्योगांद्वारे आपली उपजीविका मिळवू शकतील. कृतिकाचं स्वप्न होतं की गावातील महिला स्वावलंबी बनतील आणि आपल्या कुटुंबाला मदत करतील. या कामामुळे कृतिकाला खूप सन्मान मिळाला आणि गावातील सर्व महिला तिला आपली प्रेरणा मानायला लागल्या. कृतिका आता फक्त पाटील हवेलीची सून नव्हती, तर गावातील महिलांची एक नायिका बनली. रोहन
आणि कृतिकाचं नातंही आता आणखी घट्ट होत चाललं होतं. जिथे आधी रोहन आपल्या वडिलांच्या सावलीत दबलेलं वाटत होतं, तिथे आता तो स्वतःला एक मुक्त आणि स्वाभिमानी व्यक्ती म्हणून पाहत होता. कृतिकाने रोहनला तो आधार आणि धैर्य दिलं ज्याची त्याला गरज होती. दोघांनी एकत्र येऊन नवीन जीवनाची सुरुवात केली, जिथे त्यांनी आपला भूतकाळ मागे ठेवून पुढे जाण्यासाठी तयार होते. आता त्यांच्या जीवनात कोणताही भय नव्हता. त्यांच्यासमोर फक्त एकच उद्दिष्ट होतं, गावाचा विकास आणि तिथल्या लोकांचं भलं होणं. पाटील हवेली आता हळूहळू गावातील एक ओसाड जागा बनली होती. लोक तिथे जायला घाबरत होते, कारण तिथल्या भिंतींमध्ये अजूनही शशिकांत पाटील यांच्या पापांच्या कहाण्या दडल्या होत्या. रोहनने ठरवलं की तो हवेली पाडून तिथे एक शाळा उभारेल, जेणेकरून येणाऱ्या पिढ्या शिक्षण घेऊ शकतील. या निर्णयाचं गावातील लोकांनीही स्वागत केलं. त्यांना वाटत होतं की आता या हवेलीचा अंधकारमय इतिहास पुसला जाईल आणि त्याची जागा एक नवीन सुरुवात घेईल. हळूहळू हवेली पाडली जाऊ लागली आणि तिच्या जागेवर एक नवीन इमारत उभारली जाऊ लागली, गावातील पहिली मोठी शाळा. ही शाळा आता गावातील मुलांसाठी शिक्षणाचं केंद्र बनणार होती, जिथे प्रत्येक मुलगा आपल्या भविष्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल. गाव आता पूर्णपणे बदललं होतं. जिथे एकेकाळी पाटील कुटुंबाचा दहशत पसरलेला होता, तिथे आता शांतता आणि न्याय प्रस्थापित झालं होतं. रोहन आणि कृतिकाने मिळून गावाला एक नवीन ओळख दिली. गावातील लोक आता आनंदी जीवन जगत होते आणि प्रत्येक ठिकाणी सकारात्मक वातावरण तयार झालं होतं. आता गावातील लोकांना कोणत्याही प्रकारचा भय नव्हता आणि ते आपलं जीवन आपल्या शर्तींवर जगत होते. रोहन आणि कृतिकाच्या या प्रयत्नांनी गावाला एक नवं जीवन दिलं. आता गावात प्रत्येकासाठी समानता आणि न्याय प्रस्थापित झालं होतं. दर्शक मित्रांनो, पुढे जाणून घ्या की 5 गोष्टी आपल्या मुलांपासून लपवाव्यात. स्वतःच्या संपत्तीवर नियंत्रण ठेवा. आपल्या संपत्तीचा संपूर्ण तपशील मुलांना देऊ नका. जोपर्यंत आपण स्वतः सक्षम आहात, तोपर्यंत संपत्तीचा ताबा स्वतः जवळ ठेवा. त्यामुळे मुलांवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागणार नाही. आरोग्याविषयी गोपनीयता राखा. आपल्या कमजोर आरोग्याची सविस्तर माहिती मुलांशी उघडपणे शेअर करू नका. त्याऐवजी आपल्या स्वास्थ्याचे व्यवस्थापन स्वतः करा. भगवानावर विश्वास ठेवा आणि मुलांवर अवलंबून राहण्याची गरज टाळा. स्वाभिमान आणि आत्मसन्मान जपा. आपल्या वैयक्तिक आणि गोप गोष्टी मुलांशी शेअर करणे टाळा. त्यामुळे आपल्या स्वाभिमानाची जपणूक होईल आणि मुलांपुढे आपली स्वतःची प्रतिष्ठा कायम राहील. संपत्तीच्या नावावर विवाद टाळा. वयाच्या वृद्ध अवस्थेत आपल्या संपत्तीचे योग्य व्यवस्थापन करून वादविवाद टाळा. सर्व गोष्टींची पूर्वतयारी ठेवा, जसे की वसियत तयार करणे, जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारच्या गैरसमजांना तोंड द्यावे लागू नये. आर्थिक आणि भावनिक स्वावलंबन राखा. म्हातारपणात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहणे महत्त्वाचे आहे. आपल्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्टीसाठी मुलांवर अवलंबून राहू नका. हे 5 धडे आत्मसात केल्याने वृद्धावस्थेत आत्मसन्मान टिकवता येईल आणि मुलांकडून होणाऱ्या संभाव्य अपमान आणि अत्याचारांपासून वाचता येईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.